स्वागतम सुस्वागतम। आराध्य दैवत विघ्नहर्त्या श्री गणरायाला वंदन करून, रंगदेवता व नटेश्वरास विनम्र अभिवादन करून, श्रीदेवी भूमिका, श्रीदेव महापुरुष, श्रीदेव पातोळेश्वर, श्रीदेव विस्वटी यांच्या चरणी नतमस्तक होऊन व उपस्थित रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून, श्रीदेवी भूमिका मातेच्या वाढदिवसाप्रित्यर्थ श्री वसंत गानेडकर लिखित व श्री अनिल असोलकर दिग्दर्शित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महान ऐतिहासिक नाटक श्री ओंकार थिएटर्स पेडणे गोवा प्रस्तुत करीत आहे। रायगडाला जेव्हा जाग येते। शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी। रंगभूषण श्री भास्कर मामल, विशेष सहाय्य श्री विवेक दिगंबर सावंत व श्री कृष्णा रघुवीर नाईक, व्यवस्थापक श्रीदेवी भूमिका देवस्थान समिती गावकरी मंडळ व ग्रामस्थ सावंतवाडा मांग। भूमिका व कलावंत छत्रपती शिवाजी महाराज, ॲडव्होकेट अमित अंकुश सावंत, शंभूराजे डॉक्टर अभिषेक राजेंद्र परब, रामराजे कुमार श्रीयांश ज्ञानेश्वर सुभाजी, हंबीरराव श्री नंदादीपक यशवंत गावडे, मोरोपंत श्री संतोष चंद्रकांत सावंत, अण्णाजी श्री सकाराम यशवंत गावडे, शिपाई श्री सकाराम गंगाराम सावंत, शिपाई श्री दुलाजी वासुदेव सावंत, सोयराबाई सौ लक्ष्मी महात्मे, येसुबाई सौ सोनिया शेती। आराध्य दैवत विघ्नहर्त्या श्री गणरायाला वंदन करून, रंगदेवता व नटेश्वरास विनम्र अभिवादन करून, श्रीदेवी भूमिका, श्रीदेव महापुरुष, श्रीदेव पातोळेश्वर, श्रीदेव विस्वटी यांच्या चरणी नतमस्तक होऊन व उपस्थित रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून, श्रीदेवी भूमिका मातेच्या वाढदिवसाप्रित्यर्थ वसंत गानेडकर लिखित व श्री अनिल असोलकर दिग्दर्शित श्री ओंकार थिएटर्स पेडणे गोवा सविनय सानंद सादर करीत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महान ऐतिहासिक अजरामर नाटक रायगडाला जेव्हा जाग येते। रायगडाला जेव्हा जाग येते। शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी। युगायुगांची रात्र संपली, प्रभात झाली, गिरिशिखरेही उन्हात नाली, प्रभात झाली, सैन्य
सह्यगिरीच्या कुशीत निजल्या रायगडा हो दादा, सह्यगिरीच्या कुशीत निजल्या रायगडा हो दादा, शिवरायांच्या हृदयांतरिचे शल्यमा सांगा. ऐका हंबीरराव, नगारखान्यात चौघडा झडला, मनोऱ्यावर देखील उन्हा आली. अद्याप शंभू राजांचा की राम राजांचा गडावर पत्ता नाही. ताई 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 ताई, काळ फिरला म्हणजे माणसं देखील उलटतात. आम्हाला ठाऊक आहे हंबीरराव, आता महाराजांप्रमाणे तुम्ही देखील आम्हालाच बोल लावणार. कोणाचा काळ फिरला, कोणती माणसं उलटली? ताई, तुमच्या तोंडादी उतावळी भाषा बरी नव्हे. निदान शोधासाठी रवाना झालेले जासूस गडावर परत येईपर्यंत तरी धीर धराल. धीर धरा? अख्खी रात्र आम्ही जागून काढली आणि तुम्ही धीराच्या गोष्टी आम्हाला सांगता? गड सोडून एक रात्र शंभूराजे गेले म्हणजे कुठे परगंगा तर झाले नाहीत? पण संगती रामराजांना घेऊन जायचं काय कारण? पोर रात्रभर थंडी वाऱ्यानं कुडकुडलं असेल. थोडा दुसऱ्यावर विश्वास ठेवावा ताई. शंभूराजे आता जाणते झाले आहेत. हो, जाणते झाले आहेत. जाणतेपणाची सी सारी लक्षणे. तुम्हाला त्यांचा स्वभावच ठाऊक नाही. जायचंच होतं तर एकट्याने हवं तिकडे उधळायला कुणी नको म्हटलं होतं. गडाचे दरवाजे तिन्ही त्रिकाळ मोकळेच आहेत त्यांना, ना दाद ना फिर्याद. ताई ताई, तुम्हाला विसर पडला आहे. तुम्ही महाराणी आहात. आम्ही महाराणी आहोत तशाच आम्ही रामराजांच्या मातुश्री देखील आहोत हंबीरराव. नुसत्या रामराजांच्या मातृश्री नव्हेत, शंभूराजांच्या देखील. असं तुम्हाला वाटतं, पण शंभूराजांनी कधी शब्दाने वा कृतीने तरी तसा आमचा मान ठेवलाय का? मान मागून मिळत नाही ताई. माया लावली तर मुके प्राणी देखील प्रसंगी जान कुर्बान करतात. माया? थोरल्या मासाहेबांनी नुसती मायाच लावली. मायेच्या पोटी शंभूराजांचे नको नको ते लाड केलेत. कोणती अमृताची फळे लागली या मायेच्या झाडाला? ताई, त्या माऊलीबद्दल एक शब्द बोलू नका. तुम्हाला सारी दुनिया उलटी दिसायला लागली आहे. राहिलं भाऊ म्हणून तुम्हाला मनातलं शल्य सांगायला गेलो, पण असली शूद्र शैल्य मनात ठेवून वागतात पण महाराज कष्टी होतात. काय चुकीचं वागलो आम्ही? काल संध्याकाळपासून राजांचा गडावर पत्ता नाही, तरी आम्ही स्वारींना ताकास्तूर खबर लागू दिली नाही. तेच चुकलं तुमचं. आमचं चुकलं? कर्नाटकच्या मोहिमेवर जाण्यासाठी स्वारी आज गड उतरणार. मोहिमेचे मनसुबे रचण्यात स्वारींच्या डोळ्याला डोळा नाही. त्यात ही नवी काळजी त्यांच्या जीवाला लावायला हवी होती आम्ही. आता ही वार्ता महाराजांच्या कानी गेल्या वाचून राहणार आहे. थोडीच मोठा आनंद वाटेल नाही त्या उशिरा ऐकून. पण हंबीरराव अण्णाजी देखील म्हणाले की अण्णाजीने लाख गोष्टी तुम्हाला सांगितल्या असतील, पण तुमचा विश्वास कुणावर? महाराजावर की? महाराजांबद्दल आमची पक्की खात्री झाली आहे. पहिल्यापासून त्यांचा ओढाच मुळी शंभूराजांकडे. मग ताई ताई, बरी नवी दिशी निराश पावलाची चाहूल आमच्या कानी यायला लागली आहे. कसली चाहूल आणि कसं काय? अजूनही राजांचा गडावर पत्ता नाही, होय ना अण्णाजी? शोधासाठी रवाना झालेले जासूस गडावर परतले का? हो होय, परतले म्हणायचे. जवळपास तरी परतले. कुठं कुठं शोध घेतला त्यांनी राजांचा? कुठं म्हणून काय पुसतात राणे साहेब. महाड पर्यंत जाऊन शोध घेतला. मंदिरं झुंडली, जंगलात उडवली, काही पहिल्या गुहा तपासल्या. बरं, हे सारं लपून शपून पुन्हा मोठ्यानं कुठं बबरा करायची सोय नाही. गेलाय तरी कुठे पोराला घेऊन? नाटक शाळांच्या अंतपुराची देखील झट्टी झाली. आणि अण्णाजी, युवराजांच्या बद्दल बोलता आहात मी. दिमाग टाळ्यावर ठेवून भाषा करीत जा. हंबीरराव, उसळता रक्ताचे शिपाई गडी आहात तुम्ही. युद्धातले डावपेच लढवण्यात तुम्ही दर्दी असाल, पण या अण्णाजी दत्तोनं तुमच्यापेक्षा 4 पावसे जास्त पाहिलंय जगात. व्यवहार आणि माणसाची दानत तुमच्यापेक्षा अधिक अक्कलमंदीनं हेरते आम्हाला. तुमच्या बोलण्याचा मतलब काय तो तुम्हीच समजून घ्या म्हणजे झालं. अण्णाजी, हंबीररावांसमोर युवराजांसंबंधी आदब राखून बोलत चला. सावत्र असले तरी युवराजांचे मामा आहेत ते. पण या नात्या गोत्याचा संबंधच काय? शंभूराजे युवराज आहेत आणि युवराजांच्या आदब प्रत्येक मानकऱ्यांनी सांभाळलीच पाहिजे.
ते मानकरांचा मान राखतात त्याच्या अदब सांभाळा हुकूम करण्याची उरत नाही शंभीराव. महाराजांचा अमान करणारा शब्द चकून कधी आमच्या मुखवाटे उच्चारलेला ऐकलाय का आपण? पण शंभूराजांची तरी अप्रतिष्ठा काय म्हणून? शंभूराजाने कधी तुमचा अपमान केला का अण्णाजी? तुम्ही नेहमी मुलुकगिरस्त नोबत राजधानी प्रत्येक घडणाऱ्या प्रकाराची तुम्हाला पुरती जाण पहिचान देखील नाही. खंबीरराव, भर दरबारात अण्णाजींना उद्देशून महाराजांपाशी हे पहा तुमचे लबाड मात्य आले असे बोल जर कुणी काढले तर मानकरांनी काय शिरपेच मिळाल्याची धन्यता मानायची? कोणी काढले हे बोल? शंभूराजाने? सांगा अण्णाजी, कोणी केव्हा आणि कसा कसा तुमचा सन्मान केलाय ते एकदा कळू द्या सरनोबताना. जाऊ द्या ना, बालबुद्धीने केलेले वार महाराजांच्या शब्दाखातर विसरलो आम्ही. पण छे छे, भर दरबारात असल्या मर्यादा निदान महाराज क्षणभरी सहन करणार नाहीत. सहन करावं लागतं सरनोबत, सहन करावं लागतं. जाणत्या पुत्राचा घरबंद सुटला की करारी पित्याला देखील मुलांचे पाय सावरण्यासाठी प्रसंगी त्यांच्या पुढे रांगत रांगत जावं लागतं. तुम्हाला ऐक्यात कळायच्या नव्हे का? हा पुत्रमोह फार फार कठीण आहे. पण अण्णाजी, जाऊ द्या हंबीराव, तुम्हाला झळ लागली म्हणजे दरबाराचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते तुम्ही कळून चुकाल. आता शब्दानच दुखाला असाल तर शब्द परत घेतो आम्ही आमचे. शंभूराजे आमचे युवराज आहे, कुणी दुश्मन नव्हे. पण शंभूराजाबद्दल एक खबर कानी आली ती खरी असेल. कोणती खबर? काही विपरीत तर? शंभूराजे बोला, स्पष्ट स्पष्ट सांगा, काय खबर आहे? कालच्या रात्री गाण्या बजावण्याच्या जलशात राजे पुन्हा गेले होते. काय? गाण्या बजावण्याच्या जलशाला रामराजांना घेऊन? गाणा बजावण्याच्या जलशाला म्हणजे? शहाजाद्यांच्या दोस्तीतून शंभूराजाने पैदा केलेला नवा छंद आहे हा. कालच्या जलशात तर राजाने कुणा गाणा नेला. छे छे अण्णाजी, तुमची काहीतरी चूक होत असली पाहिजे. आमच्या शब्दाविषयी संशय असेल तर बैरजना उभं करतो सरनोबतांच्या समोर. रामराजांना घेऊन गाणारणीच्या मेळाव्यात शंभूराजांच्या उन्मादपणाची अगदी हद्द झाली. अण्णाजी, राणीसाहेब, महाराजांना ठाऊक आहे शंभूराजांचा हा नवा शोक. दुनियेच्या राजकारणातून सवड मिळाली तर तुमचे महाराज घरातल्या घालमेलीत लक्ष घालतील ना? अण्णाजी, गडाचे दरवाजे बंद करून घ्या असल्या या बेताल वागणुकीचा नतीजा कळू द्या एकदा शंभूराजांना आणि रामराजांना देखील. हे रामराजांची काय कसूर आहे त्यात? राणीसाहेब, शंभूराजांच्या संगती सोबतीला आजवर कधी आपण हरकत घेतली नाही. मग शंभूराजांच्या पावलावर पाऊल टाकून छोटे राजे गाण्या बजावण्याच्या जलशात रमू लागले तर त्यात खंत वाटून घ्यायचं कारण काय? याचा अर्थ काय? गडावर शंभूराजांना कोणी शास्तावला नाही की काय? महाराजांचा काय मनसूबा आहे? युवरात्रीचा काय विचार आहे? युवरात्रीची संमती समजायची की काय? शंभूराजांच्या असल्या स्वैर चाळ्याला या आल्या तुमच्या लाडक्या सुनबाई, त्यांनाच पुसा तुमचे सवाल. राजांचे स्वैरचाळे, आमची संमती, आम्ही नाही समजलो आपल्या बोलण्याचा मतलब. कसले सवाल पुसायचे होते? काल संध्याकाळपासून शंभूराजांचा गडावर पत्ता नाही. कुठे गेले, केव्हा गेले त्याची कुणाला खबर देखील नाही. कोणालाही खबर नाही असं का म्हणता? स्वारींच्या हालचालीची आम्हाला खबर होती आणि शिवाय काय? शंभूराजांच्या हालचालींची तुम्हाला खबर? सुनबाई, ही मुखत्यारी तुमच्याकडे कधीपासून आली? विपर्यास होतो ह्या आमच्या म्हणण्याचा. अण्णाजीने आपल्याकडे खुलासा केला असेल अशी आमची समजूत होती. अण्णाजी, खुलासा कसला? प्रभावळीच्या सुभेदाराविरुद्ध फिर्याद घेऊन देसाई काल गडावर आले तेव्हा अण्णाजी आपण जातीनं हजर होता. दरबाराच्या या कटकटीचा राणी साहेबा पुढे खुलासा कराय काय कारण? देसाईंची फिर्याद आम्ही महादारापाशीच मिटवली होती. फिर्याद मिटवलीत म्हणजे देसाईंची बंदीखान्यात रवानगी केलीत हेच ना? मग आम्ही नेमलेल्या सुभेदाराविरुद्ध फिर्याद करणाऱ्या मुद्दाम अधिकाऱ्यांचा मुलायजा करायची रीत नाही. ही तुमची रीत झाली. स्वारींचा विचार वेगळा होता. ठाऊक आहे शंभूराजांचा वेगळा विचार आम्हाला. स्वारींना देसाईंच्या फिर्यादीची शहानिशा व्हायला हवी होती. प्रधानमंडळाच्या हुकूमतीने आम्ही युवराजांची मागणी नामंजूर केली होती. म्हणूनच जातीने चौकशी करायला
युवराज आपल्या मुखत्यारीत काल शृंगारपूरला गेले. शंभूराजे जातीने शृंगारपूरला गेले, चौकशी करण्यासाठी गेले. युवराज म्हणून आपल्या मुखत्यारीत गेलेत. पाहिला सरनोबत हा सूरनिशांच्या शब्दांचा मान, ही अष्टप्रधानांची प्रतिष्ठा. छे 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 छे, या गडावर राहण्यात आता कोणाची शोभा उरली नाही. कसली फिर्याद, कशाची चौकशी? संगती रामराजांना घेऊन जायचं काय कारण? ते चुकलं स्वारींचं, आम्हाला आता समजलं ते. म्हणूनच जातीनं खुलासा करायला आलो आम्ही. अख्खी रात्र आम्ही तळमळून काढली आणि तुम्हाला आत्ता फावलं खुलासा करायला यायला? शंभूराजे शृंगारपूरलाच गेले याची खात्री आहे आपल्याला. तुमच्या विचारण्याचा रोख ध्यानी नाही आला आमच्या. काल रात्री शंभूराजे एका गाण्याच्या जलशात गुंतले होते असं पाणी आलंय आमच्या. शक्य आहे. शंभूराजे अलीकडे वरचेवर गाणाणीच्या मैफलीत जात असतात अशी खबर मिळाली आम्हाला. वरचे वर नव्हे, कधी कधी राजे जातात. आणि नुसत्या गाणारणीच नव्हे तर गाणारे सुद्धा असतात त्या मैफलीत. तुमच्या संमतीनं चालतात राजांचे हे थेर? थेर? या थेर कसले? गाण्यांची आवड असणं म्हणजे गुन्हा आहे का? राजांच्या वृत्तीबद्दल भलताच विश्वास दिसतोय आपला. हा ज्याच्या त्याच्या मनाचा धर्म झाला. पण स्वारींच्या गैरवर्तनाबद्दल आपल्या हाती काही पुरावा लागला आहे का? पुराव्याची मुळी गरजच काय? गाण्या बजावण्याच्या मैफलीत युवराजांची उठबस व्हावी ही गोष्टच मुळी गैर आहे. मग भलते सलते आरोप उठले तर लोकांच्या जबानीला बोल लावण्यात काय अर्थ? सुनबाई, सुनबाई तुम्ही विसरता आहात. राजा युवराज आहेत, युवराज. मन मानेल तिकडं जायला आणि मर्जी चाहेल तसं वागायला. शंभूराजे स्वतंत्र नाहीत. शंभूराजे स्वतंत्र आहेत. आमच्या माघारी पुन्हा आमची निंदा नालस्ती. स्वारींचा गैरसमज झालाय. निंदा नालस्ती कोणी केली? मन मानेल तिकडे जायला आणि मर्जी चाहेल त्याचं वागायला राजे स्वतंत्र नाहीत असं कोण म्हणालं? अण्णाजी तुम्ही? राजे आमचं ना आपण विनाकारण बोलू नका. आपल्याबद्दल एकही शब्द बोलायची आमची इच्छा नाही. शंभूराजे तुम्ही ऐकले ते उद्गार आमचे होते. असं मग आता अष्टप्रधानांचं बळ कमी पडायला लागलं म्हणून आता आपली नेमणूक झालेली दिसते. नेमणूक? नेमणूक कसली? आम्हाला सन्मार्गावर आणण्यासाठी? विपर्यास होतो राजे. ज्याने तुमची नेमणूक केली त्यांना जाऊन आमचा निरोप सांगा. अष्टप्रधानांच्या आणि सरकारकुनाच्या मर्जीनुसार आमची चाल चेहरा ठेवायला आमच्या बुद्धीचा आम्ही अजून सौदा केला नाही. समजलं? सरदाबाद उभे आहोत आम्ही तुमच्या पुढे. आपण हवी ती सदा फरमावू शकतो. मुजरा राहिला बरं का? मासाहेब दादांना रागवू नका, दादांना बोलू नका. चूक आमची होती. दादा नको नको म्हणत होते पण आम्ही हट्टानं त्यांच्या माग गेलो. पाठ सोडली नाही दादांची. खरंच, अगदी खरं सांगतो मासाहेब. बोलू नका आमच्या संग. मासाहेब थंडी वाऱ्याची रात्र बाहेर कुडकुडत काढली. आमच्या जीवाला घोर लावलात. न पुसता जाऊ नये तिथं गेलात. तसं नव्हे मासाहेब. एक शब्द बोलू नका. जन्माची आठवण राहील अशी अद्दल घडवणार आहोत आम्ही तुम्हाला. सुनबाई, स्वयंपाकखान्यात वर्दी द्यायला सांगा की रामराजांचा थाळा आज बंद. पुन्हा नाही आम्ही हट्ट करणार. पण मासाहेब तुमच्या बरोबर आम्हाला ही शिक्षा, म्हणून आम्ही देखील अन्नाला स्पर्श करणार नाही. मासाहेब, रामराजांना हक ना हक सजा होते. काय प्रकार घडला तो आम्ही आपल्याला सांगतो. आम्हाला नका सांगू. ज्यांना सांगायचं आहे त्यांच्या समोरच खुलासा करा. शंभूराजे, तुम्ही मध्ये बोलायचं कारण नाही. आम्ही रामराजांशी बोलतो आहोत, तुमच्याशी नाही. हवं तसं वागायला तुमचे तुम्ही मुखत्यार आहात, पण रामराजांचं तसं नाही. त्यांना गडावर जाप पुसणारे कोणीतरी आहेत. आणि रामराजे, आम्ही तुम्हाला 1000 वेळा बजावून सांगितलं तरी तुम्ही आमचं ऐकत नाही. आता यावेळी आम्ही तुम्हाला सर्वांसमोर अखेरचं निक्षून सांगतो. यापुढे जर तुम्ही आम्हाला शंभूराजांच्या संगती दिसलात तर तुम्हाला गडाचे दरवाजे बंद होतील. ही सजा रामराजांना नाही, स्वारीला होते. रामराजाचा थाळा आज बंद. आमच्या संगती रामराजे पुन्हा दिसले तर त्यांना गडाचे दरवाजे बंद. बोल लावलात रामराजांना, पण जखम केली आमच्या हृदयावर. का का कशासाठी हे सारं? असला खाव खाडण्यापरीस मासाहेब चापकन आमची चामडी का नाही लोळवली?
तेव्हा पंत, तुम्हाला हवे असलेले सगळे हुकूम मिळाले. उरलेला पत्रव्यवहार आपण दुपारी 2 घटकानंतर पुरा करू. चालेल ना? बस 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 बस, आता राजकारण बंद. आज आम्ही मोहिमेवर कूच करणार. तत्पूर्वी 2 घटका आनंदानं आम्ही आमच्या मुलांच्या संगतीत. अरे कोण? शंभूराजे, रामराजे, राणीसाहेब आपण, सुनबाई तुम्ही, हंबीरराव, अण्णाजी तुम्ही देखील. इथं तर दरबार भरलेला दिसतोय. पण कुणाचा दरबार? राणी साहेबांचा की युवराजांचा की या आमच्या छोट्या राजांचा? अरे सगळेच गप्प. पंत, पंचांग पहा बरं. आज मौनव्रताचा दिवस आहे की काय? सगळ्यांच्याच मुद्रा अशा म्लान काम. ते साहजिकच आहे महाराज. आज आपण कर्नाटकच्या मोहिमेवर निघणार. मोहिमेसाठी आपलं पाऊल एकदा गडाबाहेर पडलं की. छे पंत, तुमचा कयास साफ चुकला. भ्रमंतीचं चक्र तर विधात्यानंच आमच्या पायावर कोरून ठेवलं आहे. आमचे हे 2 छावे तरी निदान मोहिमेच्या कल्पनेनं बिलकुल मलूल होणार नाहीत. काय शंभूराज, तुमचे पाय पहा बरं एकदा. आमचा कयास आहे की तुमच्या पायावर देखील असंच एखादं चक्र असलं पाहिजे. पण आबासाहेब, शृंगारपूरहून कधी आला? मी म्हणजे आम्ही. एवढं गांगारून जायचं काय कारण आहे? त्या जाताना वर्दी द्यायची राहून गेली तर आल्याबरोबर राणी साहेबांच्या पुढे दिलगिरीचे 2 शब्द बोलून मोकळं व्हायचं. काय छोटे राजे, रात्री अपरात्री दौड मारायची तुमची हौस पुरली की नाही? आबासाहेब, इतकी दौड मारली, पण शेवटी गड चढताना मात्र शंभूराजांच्याच पाठकुळी बसून आलात ना. आबासाहेब, आम्ही काही दमलो नव्हतो बरं का. पण अगं बाई, म्हणजे या सगळ्याची स्वारीना खबर होती तर? गडावर घडणाऱ्या इतक्या साध्या गोष्टींची आम्हाला खबर लागत नसती तर मोगलांनी या राज्यातून आम्हाला केव्हाच हुसकावून लावलं असतं. आम्ही स्वारींच्या कानावर ही खबर घालणारच होतो. घालणारच होतात, पण घातली मात्र नाही. तुमच्या एवढ्या मोठ्या विश्वासाचे आम्ही धनी होतो तर मग आम्हाला दुसरं काय पाहिजे? आम्हाला खबर देणारे दुसरेच होते. शंभूराजे, ते दुसरे म्हणजे अण्णाजी नव्हेत बरं का. महाराजांनी साफ साफ सांगितलं, हे फार बरं झालं. पण असा आरोप आम्ही कधी केलाच नव्हता. राजे ओठ फसवे असतात, पण डोळे कधी खोटं बोलत नाही. कुणीही खबर दिली म्हणून त्यात काय बिघडलं? नाहीतरी एकदा राजांना समज द्यायलाच हवी. दिवसेंदिवस मन मानेल तिकडे झुकायचं, याचा अर्थ काय? आज ही 4थी वेळ त्यांच्या संगतीनं अलीकडे रामराजांचं पाऊल देखील गडावर ठरेन असं झालं आहे. राणी साहेब, जंगली शेरांना कधी कोणी ठाणबंद केलंय का? धावू द्या, ऊन पावसात राना वनात भडकू द्या, उघड्या डोळ्यांनी जग पाहू द्या त्यांना एकदा. धडपडली, ठेचकाळली तर ठेचकाळू द्या. याद आहे पंत, मा साहेब नेहमी म्हणत असत, अंगी बळ संचारलं की छावे जंगलाकडे धाव घ्यायचे. मा साहेब गेल्या आणि ते दिवसही संपले. का मोठा विचित्र. काय अण्णाजी? नाही महाराज, म्हणजे छावे जंगलाकडे धावले तर फारशी तक्रार करायचं कारण नाही. पण काय? बोला, थांबलात का? खुल्या दिलाने मनातली मळमळ ओकून टाकायला आबासाहेबांच्या समोर. आम्ही सांगतो, खरी गोष्ट सांगायला कुणाची भेटभेट कशाला हवी? छत्रपतीचा छावा जंगल सोडून गणा बजावण्याच्या जलशात धाव द्यायला लागला तर महाराजांनीच रोखायला. छत्रपतींचा छावा गाण्या बजावण्याच्या जलशात? पुसा, तुमच्या मुखानच पुसा तुमचे सवाल. राजे रात्रभर कोणत्या सत्कृत्यात दंग झाले होते ते एकदा कळू द्या दुनियेला. राजे, त्यासाठी आबासाहेबांच्या मार्फत आम्हाला जाप पुसायची काहीच करत नव्हती. आपण खुलासा मागितला असता तर खरं तेच सांगितलं असतं शंभूराजाने. आबासाहेब, शृंगारपुराहून परत येताना पहाडात गाण्याच्या मैफलीत थांबलो होतो आम्ही. कलावंतिणीच्या मैफिलीत?
मोगलांचे हे विलासी शौक आम्हाला पसंत नाही, ते पुरतं ठाऊक होतं तुम्हाला राजे, आणि तरी तुम्ही पुन्हा मैफिलीत गुंतलात. पण आबासाहेब, राजे राजे तुमच्या गळ्यात तुमचा कंठा दिसत नाही. दिलात विदागे म्हणून, पण राजे कंठा का दिलात? युवराजांच्या प्रतिष्ठेला साधेल तसं दुसरं काय द्यायला हवं आम्ही? आपण तरी दुसरं काय दिलं असतं? शंभूराजे, शुद्धीवर आहात का आपण? खुद्द महाराजांपाशी उद्धटपणाची भाषा. राजे राजे जशी साधना करावी तशीच फळं पावतात आणि तशाच वृत्ती बळावतात. पण राजे आबासाहेब, राजे तुम्ही गैर वागलात, त्याहीपेक्षा अधिक गैर बोललात. आता इथे क्षणभरही थांबायचं नाही. जन्मदात्याचा अपमान करणाऱ्याचं आम्हाला दर्शन सुद्धा वर्ज्य आहे. तुम्ही का उभ्या राहिलात? तुम्ही देखील आमच्या तोंडावर थुंकून जायचं होतं. हीच पारख केलीत का आमची आपण? बदनाम झालो आहोत आम्ही गैर वागलो, आम्ही गैर बोललो. जुन्या काळच्या माणसांना गाणी बजावणी नाही आवडत, तरी देखील महाराजांना असं बोलायला नको होतं आपण. म्हणूनच म्हणतो, थुंक आमच्या तोंडावर आणि चालू लागा इथून. आमचं दर्शन देखील वरच्या मारा इथून पुढं. इतकं रागवायला काय झालं? स्वारींच्या पुढं खरं ते बोलायची सुद्धा चोरी झाली का आम्हाला? चोरी आम्हाला झाली आहे या कडावर राहण्याची, या जगात उजळ मात्याने जगण्याची देखील. असं कोणी म्हटलं? आम्ही गैर वागलो, आम्ही गैर बोललो. देसाईना चौकशी विना बंदीखाना डांबणारे अण्णाची गैर वागले नाहीत. वसुली पायी कुळाला तापलेला सांडसाना डाग गेलेले सुभेदार गैर वागले नाहीत. गडाचे दरवाजे आम्हाला बंद होतील अशी तंबी देणारा मासाहेब गैर बोलले नाहीत. पण प्रभावळीहून परतीच्या वाटेवर प्रहर रात्र आम्ही एका गाण्याच्या मैफलीत घोटाळलो, तर तेवढ्याने आम्ही विलासी शौकीन झालो. आपण कंठा दिलात म्हणून महाराजांना राग आला. दिला 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 कंठा दिला म्हणून काय धन दौलत तर उधळली नाही आम्ही. राजघराण्यातील बादशाही रीतिरिवाजांची या राजधानीत देखील कोणाला याद उरली नाही. तानसेनाच्या प्रतिभेचं शहंशाह अकबराने चीज नाही करायचं, तर मग काय मशिदीत उमर भेटणारा मौलवीने कंठा दिला म्हणून तुम्ही आम्हाला बोल लावलात. कोणाला कंठा दिला? कंठा दिला एका गाणाऱ्या कलावंतडीला, पोटासाठी ध्येय विक्रय करणाऱ्या नायकिणीला नव्हे. आमचा शौक जाणून ती वाटेत आडवी आली. युवराजनी तिला भिक्षा नको होती, बिदागी हवी होती, म्हणून तिने आमच्या भोवती मैफल उभी केली. रागदारीचे धुंद ताज उभे केले तिने आमच्या भोवती. जान कुर्बान केली असती तर बाईच्या गुणाचं मोल झालं नसतं. मग शूद्र कंठाची बात कशाला पुसता? मग हा खुलासा मघा का नाही केलात? आम्ही गैर वागलो, आम्ही गैर बोललो. बासाहेब, थोरल्या बासाहेब तर गेल्या, आता कोणापुढे करायचा आम्ही खुलासा? आम्हाला पाण्यात पाहणारा या मासाहेबांसमोर, आमची नालस्ती करणारा हंबीररावांसमोर, आम्हाला युवराज पदावर हुसकाव पाहणारा या अष्टप्रधानांसमोर, आपल्यावर माया करणाऱ्या महाराजांसमोर. माया ते तर आम्हाला केवळ सजा पुकारण्यासाठी तिथे आले होते. हे मात्र आपल्या मनचं झालं हसार. मोहिमेसाठी आज गड सोडायचा म्हणून किती प्रेमानं भेटायला आले होते महाराज आपल्याला. हो, आम्हाला साहेबांना आणि रामराजांना. महाराजाने आपल्यात आणि रामराजात कधी भेदभाव केला आहे का? मघा मा साहेबांनी आणि अण्णाजींनी आपल्या विरुद्ध इतकं आकाश पाताळ एक केलं, पण तरी देखील महाराजांनी प्रथम आपलीच बाजू घेतली की नाही? घेतली खरी, पण आपण पुरता खुलासा केला नाही. महाराजांना तोडून बोलला, विनाकारण घाव घातला. इतरांप्रमाणे दुसऱ्यांनाही मन नसतं का? चुकलंच थोडंसं आमचं. थोडंसं नव्हे, पुष्कळ चुकलं. कबूल कबूल, पुष्कळ चुकलं आमचं. हवी तर माफी मागतो आम्ही तुमची. माफी आमची नको, जाऊन महाराजांची माफी मागावी आपण. महाराजांची माफी? आम्ही जाऊन महाराजांची माफी मागावी?
ते होणं नाही, ते होणार नाही. मासाहेब हसतील आम्हाला, अष्टप्रधान घडीघडीला पान उतारा करतील आमचा, सर कारकून आमचं नाक खाली झालेलं पान थैथ्या नाचतील. ते होणं नाही. त्या खटकेपर्यंत आम्ही कोणापुढे मस्तक झुकवलं नाही. आम्ही कधी कशाचाच पश्चाताप केला नाही, कोणापुढे दिलगिरीसाठी झोळी पसरली नाही. बस एक मासाहेब, थोरल्या मासाहेब, त्यांच्या पायाशिवाय अन्य पायानं आम्ही कधी स्पर्श केला नाही. मासाहेब, आम्ही तुम्हाला स्पष्ट बजावतो की हसू नका, पटणार नाही तुम्हाला आमचे बोल, पण आम्ही तुम्हाला स्पष्ट बजावतो की हा, तुमचं हे म्हणणं रास्त आहे. घाव आम्ही घातला, आता आम्हाला माफी मागण्यापासून गत्यंतर नाही. तुमच्या खातर, केवळ तुमच्या खातर आम्ही महाराजांची माफी मागायला तयार आहोत. मगा मासाहेब रामराजांना किती तोडून बोलल्या, पण बोलताना अंगावर शाल घातली त्याने. भाग्यवान आहेत रामराजे. आज आमच्या मासाहेब असत्या तर पंत, आमच्या डोक्यात एक कल्पना डोकावली. समजा शहाजाद्यांनी शंभू राजांना फितवून नेलं आणि मोगलांनी अखेर आमचाच डाव आमच्यावरच उलटवलात तर घाबरलात? अहो, ठणठणीतपणे जबाब द्या ना. मोगलांनी आमचा छावा फितून नेतो, आम्ही गाफील राहणार आहोत की काय? बोला, कोठवर आलो होतो आपण? या उपरी तरी अष्टप्रधानांनी गाफील न राहणे. घ्या लिहून. या उपरी तरी, या उपरी तरी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंती देवीला असेल तेणे प्रमाणे अदा करणे. या उपरी तरी बोभाड आलियास गनिमाचे चाकर गनीम झालेसे ऐसा नतीजा पावे. ताकीद असे. या अण्णाजी, अगदी वेळेवर आला. पंत, अण्णाजींना एकदा डोळ्या खालून घालू द्या आम्ही लिहिलेला खलिता. मग काय, शिवाजी विनायक प्रभावळीचे सुभेदार. थाळा घेतलात? होजी, केव्हाच. दादांनी देखील घेतला. मग मासाहेबांनी तुम्हाला केलेली सजा माफ केली म्हणायची. आबासाहेब, आपण होतात म्हणून सजा माफ झाली, नाही तर कमबख्तीच होती आमची. बाकी उपाशी राहिल्यावर खोड्या कमी होतात नाही? बरे, उपाशी राहू आम्ही. दादांची युक्ती कुठं माहित आहे तुम्हाला? दादांची युक्ती? कोणती युक्ती? अशी सांगायची नसते ती कुणाला. आम्हाला सुद्धा? ठीक आहे, मग आम्ही सॉरी स्वीकारीला बरोबर घेऊन जाणार नाही. चला, तुमची आमची कट्टी. हे ओ काय आबासाहेब, तुमची आपली सदान करा कट्टीचीच भाषा. तुम्हाला म्हणून सांगतो बरं का, पण अगदी गुप्त गुप्त ठेवायची आमची गंमत. अगदी गुप्त गुप्त? अहो, सांगू का की नाही? मासाहेब दादांच्यावर रागवतात. म्हणजे मासाहेब दादांच्यावर रागवतात? हत्तीच्या त्यात काय. अहो, ते नेहमी सगळ्यावर रागवलेलेच असतात. मग काय, आम्ही दादांच्या संगती गडावर खूप खूप भटकतो आणि जाळी चिरून रद्दड करवंद खातो. आहे की नाही मज्जा? आहे खरी मज्जा. पण काय हो सुट्टे सरकार, तुम्हाला करवंद आवडतात? आबासाहेब, तुम्हाला करवंद आवडतात? आम्हालाही पुष्कळ आवडतात. मग तुम्ही सुद्धा चला की. खरंच चला. येता? आम्ही दाखवतो तुम्हाला करवंदांच्या जाळी. बघा बुवा, आम्ही तुम्हाला पेटाराभर करवंद काढून देऊ. तुमच्या संगे आम्ही जर एकटे जाळीत शिरून करवंद खाऊ लागलो तर मग हे पंत अण्णाजी काय म्हणतील ठाऊक आहे?
एवढे मोठे छत्रपती आणि करवंद खात भटकतायत होय ना. आम्ही नाही रे बुवा कधी छत्रपती होणार. आणि आम्ही तुम्हाला छत्रपती करायचं ठरवलं तर सगळं खोटं खोटं. आम्हाला आहे माहित. आम्हाला सांगितलंय मासाहेबांनी. काय काय सांगितलं तुम्हाला मासाहेबांनी? आबासाहेब, दादांचे धाकटे भाऊ म्हणून आम्ही जन्मलो यात आमचा काय अपराध आहे हो? छट, मासाहेब तुमची मस्करी करता. आम्ही नाही दादांची चाकरी करणार. मग काय करणार? आम्हाला सुद्धा छत्रपती व्हायचंय. अहो पण आता तर तुम्ही सांगितलंय ना की आम्हाला नाही रे बुवा कधी छत्रपती व्हायचंय म्हणून. त्यात काय, आम्ही छत्रपती होणार आणि करवंदही खाणार. ठीक ठीक ठीक, मग आम्ही करून टाकू तुम्हाला रायगडचे छत्रपती. आणि दादांना त्यांना देऊ कर्नाटकात पाठवून. काय पंत? लाख मोलाची गोष्ट बोललात महाराज. आणि तेवढ्यावर कज्जा तुटला तर सोन्याहून पिवळं. ठीक आहे, अगदी खरं खरं. अगदी खरं खरं. बघा बरं, पक्क ठरलं ना? पक्क ठरलं. अहो अहो, छत्रपती निघालात कुठे? कुठं म्हणजे? अहो दादांना वर्दी द्यायला नको का? दादा पंत, ही भेट पाहायला व्यंकोजी राजे इकडे असायला हवे होते. या राजे, उदंड आयुष्य आहे तुम्हाला. आता आपल्यापाशी थोडाच बोलायचं होतं. थोडंसं सुनबाईनं रवानगी केली वाटतं आपली. भलतेच शब्द आमच्या तोंडून बाहेर पडले, पण सकाळच्या प्रकाराबद्दल म्हणताय होय? ती गोष्ट तर आम्ही केव्हाच विसरलो. आपल्याला राग आला आलेस? नाही राजे, राज्य करणाऱ्या माणसाला असं पदोपदी रागवून चालत नाही. आपण फार फार रागवतात राजे. नाही म्हणजे माणसानं रागवावं, पण राग ओठापुरती असावा, पोटापासून रागवू नये. काय अण्णाजी? महाराज, यात वाद व्हायचं काही कारण नाही महाराज. थोडा गैरसमज झाला आपला महाराज. गैरसमज? अण्णाजी, आपण जाऊन जातीनं शहानिशा केली असती तर? अण्णाजीच्यावर आमचा तोच तवा होता आबासाहेब. अण्णाजीने जातीने जाऊन शहानिशा केली असती तर? आम्ही देखील हेच म्हणतो महाराज. मोठमोठ्या मोहिमा खबरदारी चालवायच्या म्हणजे कर वसुली झालीच पाहिजे. ते आम्हाला चांगलं समजतं अण्णाजी पंत, पण कर वसूल करणं म्हणजे अशा प्रजेवर सूड घेणं नव्हे. फार मोठा आरोप करतात आपण युवराज. डोळ्याने पाहिलेली वस्तुस्थिती सांगतो आहोत आम्ही. तुमचे सुभेदार हाताखालच्या देसाई देशमुखांना निर्धयपणे वेठीला धरतात आणि देसाई देशमुख आपली कातडी बचावण्यासाठी तमाम कुळांना वसुलीपाय दे मात थंडी ठाय करून सोडतात. अधिकाऱ्यांना दोष देण्यात काय हसील आहे युवराज? ते बिचारे हुकमाचे ताबेदार. हुकुमाचे ताबेदार? कोणाच्या हुकुमाचे ताबेदार? तुम्ही लोकांना अंधार कोठडीत डांबतात, त्यांच्या घरात जप्ती आणतात, त्यांना राखेचे तोपरे देता आणि प्रत्येक प्रश्नाला दोन बाजू असतात युवराज. कधी कोठे घडणारे तुरळक प्रकार म्हणजे राजकर्त्याने घालून दिलेले कारभाराचे रिवाज नव्हेत. राजे, वसुली संबंधीचा आमचा फतवा आपण पाहिला नाहीत का? आबासाहेब, आपला फतवा राहिला केवळ सुभेदारांच्या दप्तरात पडून. प्रत्यक्षात या राज्यातल्या अधिकाऱ्यांनी मोंगल बरे अशा आमच्या प्रजेला दहशत घातली आहे. आमच्या अधिकाऱ्यांच्या इमानाची अशी संभावना होणार असेल तर महाराज. राजे, राजे तुम्ही फार फार बोलतात राजे. राजे, अनुभवानं एक गोष्ट सांगतो. जशी माती तशा मूर्ती घडतात. शासनकर्ते कुठून आभाळातून तर पडत नाही. राजे, आपण म्हणतात ती गोष्ट आमच्या ठाणी आहे, पण राज्य करावं म्हणजे माणसं राजी राखावी लागतात. हळूहळू त्यांना आकार द्यावा लागतो. एका रात्रीत राम राज्य अवतारात नाहीत राजे. महाराज, आपण मोहिमे निघण्यापूर्वी एका बाबीसंबंधी खुलासा व्हावा असा प्रधानमंडळाचा अर्ज आहे. कशाबद्दल खुलासा? आपल्या गैरहजेरीत रायगडची मुखत्यारी जर युवराजांकडे राहणार असेल. छत्रपतींच्या गैरहजेरीत ही मुक्त्यारी जन्मसिद्ध हक्काने युवराजांकडे येते हे प्रधानमंडळाला पक्का ठाऊक आहे. मग आजच हा खुलासा मागायचं कारण? त्यात गैरमानाचं काही कारण नाही युवराज. प्रधानमंडळातले मुत्सद्दी जुन्या परंपरेत वाढलेले
त्यांना तुमचे नवे विचार पेलले नाहीत तर चालत्या कारभारात पावलोपावली खीळ पडायची नाही का? तेव्हा अर्ज असा की महाराजांनी अष्टप्रधान दुसरी कामगिरी तरी नेमून द्यावी, अथवा तुमचा बोलण्याचा अर्थ मला चांगला समजतो अण्णाजी पंत. आबासाहेब, प्रधान मंडळाचा तसा निश्चय असेल तर या साऱ्या सज्जनाची कुशाल काशी यात्रेसाठी रवानगी करावी. त्यांच्या योग्य अशी तेवढीच कामगिरी बाकी उरली. आता सबंध राज्याचा कारभार पेलायची आमच्या एकट्याच्या भाऊत भरपूर ताकद आहे. या हंबीरराव, तुम्हीच तेवढे बाकी होता. आम्ही नाही समजलो महाराज. हे पंत, हे अण्णाजी यांच्या पांढऱ्या केसावर जाऊ नका तुम्ही. तांबड्या मातीत उतरलात तर तुम्हालाही चितपत पडण्याइतके पेच आहेत यांच्या पगडी. आमचं काही चुकलं असेल तर आणि महाराज. शंभूराजाविषयी तर विचारूच नका. त्यांना वाटतं की 10 हत्तींचं बळ संचारलंय त्यांच्या अंगी. नुसतं वाटतं नाही आबासाहेब, आम्हाला आमची खात्री आहे की. पण राजे, हत्ती फार चतुर असतो नाही. उठल्या सुटल्या दिसेल त्याला धडक देत नाही सुटत तो. मग बोला हंबीरराव, तुम्ही कोणत्या बाजूला दंड थोपळून उभे राहणार आहात या संधीमध्ये? आम्ही आपले धरून बघतोय ते ठीक आहे. नाही मंडळी, दुरून मजाक बघायचं भाग्य तुम्हाला फार दिवस लाभायचं नाही. महाराज, क्षणभर भविष्यातल्या ललिताचे रागरंग निहाळत होतो आम्ही. राजे, आमच्या डोक्यात एक कल्पना आली आहे. पहा तुम्हाला ती रुचते का? कोणती कल्पना आबासाहेब? पंत, अण्णाजी, तुम्ही देखील विचार करा. आमच्या सुब्यांचे सगळे कारभार अजून पुरते सुधारले नाहीत हे मान्य आहे तुम्हाला? यात वाद व्हायचं काही कारण नाही महाराज. शंभूराजे आमच्या गैरहजेरीत सगळ्या सुभेदारांना आमच्या राज्याचा नवा आदर्श घालून देतील. त्यांच्या हुकमतीत कुणी ढवळाढवळ करू नये. जशी आज्ञा आहे महाराज, या मसलतीत गैर काहीच नाही. त्यांनी कारभार समर्थाने चालवला म्हणजे तुम्हा आम्हाला 2 धडेही घेता येईल. काय हंबी? आणि रायगडचा कारभार? तो आमचे छोटे सरकार बघतील. मग राजे, सुनबाईंचा विचार घ्या आणि पुढच्या तयारीला लागा. जी आबासाहेब. राजे, आमच्यावर तुमचे डोळे खिळून आहेत याची याद ठेव. पंत, शिक्कामोर्तबासाठी कागद घेऊन या. अण्णाजी महाराज, आमच्या प्रयाणाची सिद्धता झाली की नाही ते पहा. आपल्या मुत्सद्देगिरीची शर्त आहे महाराज. मग ती कुंठित करणारा हा गुंता आपण किती शिदाफीनं सोडवला. गुंता सुटला नाही हंबीर. गुंत्याला आता सुरुवात झाली. अफजल शाहिस्ते सारख्या माथापर गनिमांच्या काव्याला आजवर आम्ही डरलो नाही. पण ही घरातली विषवेल आमच्याच गळ्याला तात लावणारची दिसते. विषवेल? आपल्या मुखात आजचे नाउमिदीचे उद्गार काय म्हणून महाराज? हंबीर ही रायगडची वास्तू दिल खेचील इतकी सुंदर आहे, दृष्टी फिरेल इतकी भव्य आहे हंबीर. पण आमच्याच कम नशिबानं ती शापित झालीशी असावी. 30 वर्षापूर्वी एका वेड्या पोरानं अवघं मावळरान जाग केलं. सह्याद्रीच्या खडकाळ भूमीवर जाग्या झालेल्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीनं नांगर धरले. काळ्या कभिंद पहाडावर देखील भरघोस मोत्यांची कणसं डोलू लागली. पण आम्ही उभ्या हयातीत वाढवलेल्या या मोत्यांना आमच्या डोळ्या देखत कीड पडायला लागली हंबीर. आता आम्ही उमेद कशाची आणि कोणाची धरायची? हंबीर, राज्य अभिषेकानंतर अवघ्या 12व्या दिवशी मासाहेब आम्हाला सोडून गेल्या. मासाहेब गेल्या आणि रायगडची कळाच निघून गेली. आम्ही पराक्रम केला, चौफेर पराक्रम केला. सोन्यासारखे सेनानी मुत्सद्दी मिळवले. श्रीकृपेने हिंदवी राज्याची उभारणी केली. 1 करोड होनाचं राज्य पैदा केलं. पण आमच्या मागे
हे ऐश्वर्य सांभाळणारा दुसरा कोण आहे? दुसरा आहे कोण? खरं आहे महाराज, आपल्या मागं राज्याला राजा मिळेल, पण दौलतीला आकार देणारे दुसरे शिवाजी महाराज आमच्यापाशी नाही. शिवाजीला दुसरा शिवाजी लाभला नाही, घडवता आला ना. हेच या शिवाजीच्या हृदयातलं फार मोठं शल्य आहे अंबीर, फार मोठं शल्य आहे. जगदंब जगदंब. अंबीर, समर्थांचा दासबोध घेऊन ये. आम्हाला आमचं मन काबूत आणलंच पाहिजे. सांगतो आम्ही, दुनियेला आमचाच सावत्रपणा दिसायचा. फार चांगलं, फार चांगलं. पंचारतीच ओवाळायला हवी असले. लोकांनी आमच्या तोंडाला काळं फासायचं तेवढं बाकी ठेवलंय. खुशाल खुशाल साक्षी पुरावा करावा, पण गुन्हा साबित झाला तर मात्र माघार घेऊ नये आपण. बस 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 राणी साहेब, आपण फार फार बोललात राणी साहेब. जरा गप्प बसता, कमी बोलता तर हा गुंता आम्हाला नीट उलगडता आला असता. का म्हणून गप्पा बसायचं? आमचाही संबंध आहे, आम्हालाही अधिकार आहे. पण तुमचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय राणी साहेब? राणी साहेब, राणी साहेब, तुमचा आरोप खरा ठरला तर शंभू राजांना आम्ही आमच्या हातानं शासन करू. टकमक टोकावरून कडे लोटाची सजा फरमावू. बस यातच खुशी आहे ना तुमची? पंत, शंभू राजांना बोलावून घ्या. तशी आज्ञा महाराज. थांबा, फक्त शंभूराजांना नव्हे तर सुनबाईंना देखील येऊ द्या इथं. फार नाकानं कांदे सोलत होत्या त्या. म्हणून त्यांचा पाण उतारा करणार आहात आपण? पाण उतारा आम्ही कशाला करायला हवा? दुनियेनंच पंचारती धरली आहे त्यांच्या माणसापुढं. आम्ही फक्त एवढंच म्हणतो की सुनबाईंना देखील जाब विचारायला हवा आपण. पुत्राच्या दुर्वर्तनाचा जाब सुनेला विचारताना आमची मान शर्मेनं खाली जाईल, ते होणार नाही. पंत, फक्त शंभू राजालाच बोलावून घ्या. तशी आज्ञा. अंबीर जी महाराज. राजांच्या दुर्वर्तनाची खबर तुम्हाला केव्हा मिळाली? कर्नाटकच्या मोहिमेवरून परतत होतो तेव्हाच. मग आमच्या कानावर घालण्यात तुम्ही कसूर का केली? कसूर घडली नाही महाराज. राजांच्या वर्तनाबद्दल तरतरीच्या वावड्या उडविताना आम्ही पाहत होतो, पण निश्चित छाबीती कशाचीत होत नव्हती. आमच्याही पुढे तोच सवाल. इच्छित छाबीती नाही, खात्री लायक पुरावा नाही. पुरावा पुरावा पुरावा. आमच्या शब्दावर इतका गैरविश्वास दाखवाल अशी अटकळ असती तर आम्ही. राणी साहेब, राणी साहेब, एका उमद्या पोराची जान खतऱ्यात असताना तुमच्या शब्दांची मिजाज तुम्ही आम्हाला सांगता? कुणावर कशावर विश्वास ठेवायचा आम्ही? आपण म्हणता हा चित्रा गवळीच्या हळदी कुंकवासाठी बायका गडावर आल्या, तेव्हा राजाने तिच्यावर पाळा ठेवून तिला जबरदस्तीने महालात नेली. जनार्दन पंत बेल भांडार उचलून सांगतात, राजाने तिला पळवून नेली असली तरी वावगा प्रकार केला नाही की तिच्या अंगाला हात लावला नाही. हे पंत, हे बाळाजी आवजी सांगतात, राजे काही दिवसापासून तिच्याशी संधान जुळून बसले होते. तिच्या भेटीगाठीसाठी राजे रात्री अपरात्री रायगड वाडीपर्यंत दौडत होते, कुणी असं तर कुणी तसं. ही पोर तशी गेली आणि आम्ही जळतो आहोत बेइज्जतीच्या निखाऱ्यावर. पण मुळात काहीतरी घडल्याशिवाय उगाच बऱ्या अशा वाढतेच्या वावड्या उडतील. आणि एक मुखानं लोक शंभू राजांचं नाव घेतात, दुसऱ्या कोणाला या तोहमतीत गोवत नाही. आमच्या ह्याची इतर कोणाबद्दल अशी दुर्वार्ता पसरली आम्ही नाही कधी ऐकली. चुकतात अण्णाजी आपण. दुर्वार्ता कुणाबद्दलही उठवतात आणि पसरतात. घरीदारी हितशत्रू मानले की एखाद्या संत सज्जनाची देखील बेइज्जती व्हायला वेळ लागत नाही. पण राजांच्या बाबतीत घरीदारी हितशत्रू तरी का झाली? हा कडूपणा, हा वाकुटेपणा कशा पाहिजे? जन्मभर नुसता काथ्या कुटाच घालत बसा. स्वभावच मुळात संशयी. कुणाच्याही शब्दावर म्हणून कधीच विश्वास ठेवायचा. राणी साहेब, राणी साहेब, एकदा बोललात ते बोललात, पण हा असला आरोप आम्ही कदापि सहन करणार नाही. आमचा स्वभाव संशयी नाही. महासाहेबांची आम्हाला तशी शिकवण नाही. आम्ही आजवर कधी कोणावर गैरविश्वास दाखवला नाही. आग्र्याला आमच्या मकाणाभोवती पहारे उरे करीतो. आम्ही आलमगिराशी देखील पाक दिलानच वागलो होतो. याच हाताने आम्ही अफजल्यावर वाघ नख चालवली. कशासाठी? राजांचे हे असले उद्योग डोळा पडायचे होते म्हणून, राणी साहेबांचे हे असले बोल ऐकायचे होते म्हणून. अंबीर, आम्ही कुणाचे तरी तळतळाट भोगतो आहोत. अंबीर,
कोणाचे तरी तळतळाट फुगतो आहो. आज पोटचा स्फोर आमच्यावर वाघ नख चालवतो आहे. वाघ नख चालवतो आहे. महाराज, शंभूराजे आले आहेत. राजे, शृंगारपूरहून येऊन आपल्याला 2 दिवस झाले. आम्ही आपल्या दर्शनासाठी 3 वेळा येऊन गेलो, पण आम्ही तुमची भेट नाकारली. राजे एक सवाल पुसतो, नीट हुशारीनं जबाब द्या. पतिव्रतेची वा कुमारिकेची बेइज्जती करणाऱ्या गुन्हेगाराला आम्ही कोणती सजा फरमावी? गुन्हा शापित झाला तर एकच सजा आबासाहेब, हो कडेवर. आणि गुन्हेगार मातब्बर असला तर गुन्ह्याकडे पाहतो, माणसाकडे नव्हे असा आपणच दंड ठरवून दिलाय आबासाहेब. तर मग राजे, तुमच्याबद्दल आमच्या दरबारात फिर्याद दाखल झाली आहे. दरबारात या फिर्यादेची सुनावणी करायला आमची बिलकुल हरकत नाही आबासाहेब. ती गोष्ट तर आता अटळच आहे. राजे, केवळ तुम्ही आमचे एक पुत्र म्हणून पित्याच्या नात्यानं आम्ही तुमचा खुलासा मागतो. तोच खुलासा देण्यासाठी आम्ही आपल्याकडे 3 वेळा येऊन गेलो, पण आपण मात्र आम्हाला दरवाजे बंद करून टाकलेत. आमच्या अंतःकरणाची व्यथा तुम्हाला नाही कळायची. बाप सालाद आणि जाणत्या पुत्राच्या दुर्वर्तनाचा खुलासा मागायची पाळी तुमच्यावर आली तरच तुम्ही आमच्या हृदयातलं शल्य उमगा. दुर्दैवाने तसा प्रसंग कधी ओढवलाच. भेटीसाठी आलेल्या जाणत्या पुत्राला आम्ही दारातून कधीच पेटावून लावणार नाही आबासाहेब. आम्ही काय करावे अशी तुमची अपेक्षा होती? आम्ही आपणहून रायगडावर हजर झालो. आपण हुकूम करण्यापूर्वी खुलासा देण्यासाठी जातीने आपल्या पायापाशी आलो. एवढ्यावर आम्ही नादान फॅट नाही, एवढी तरी खातर जमा व्हायला आपली हरकत नव्हती. ते खात्री होती म्हणून अद्याप उभारी घेऊन ताट मानेने उभे आहोत. राजे, आम्हाला तुमचा खुलासा हवा आहे. सजेची आम्हाला तमा नाही, परवा आहे ती फक्त आम्हाला इज्जतीची. जे काय घडलं त्याची सरळ सरळ कैफियत सादर करण्यासाठीच आम्ही आपल्या पायापाशी आलो आहोत. पण आबासाहेब, आमचा खुलासा ऐकण्यापूर्वी आमचा एक अर्ज तुम्ही मंजूर केला पाहिजे. अर्ज? कोणता अर्ज? आमची कैफियत आम्ही केवळ आपल्या पायापाशीच सादर करणार, इतरांचा त्याच्याशी काही संबंध नाही. मतलब? महासाहेबांना आणि दरबारातल्या या मानकरांना तुम्ही इथून जाण्याची अनुज्ञा द्यावी. ते का म्हणून? बाबासाहेब, आमच्या चरित्राचा न्याय निवाडा करण्याचा हक्क केवळ आपल्याला आहे. राजे, हे पंत, हे अण्णाजी, ज्यांनी तुम्हाला कडे खांद्यावर खेळवलं त्यांना तुम्ही परके लेखता. ज्यांनी आम्हाला कडे खांद्यावर खेळवलं तेच आज आमचा कडे लोट करू पाहत आहेत. आणि मासाहेब त्या तर घरच्याच आहेत. आमच्या नव्हे, रामराजांच्या. राजे, क्षमा करा आबासाहेब, आम्ही महासाहेबाविषयी फार संयम. राजे, तुमचा अर्ज आम्हाला नामंजूर आहे. दरबारातील या मानकऱ्यांचा अपमान करणे परिणामी तुम्हाला योग्य होणार नाही. तुमच्यावर आरोप जाहीर रीतीने झाले आहेत आणि त्याचा खुलासा सर्वांसमक्षच व्हायला हवा. याचा अर्थ केवळ छत्रपती म्हणून तुम्ही आम्हाला खुलासा मागता आहात? आपल्या हिशोबी आम्हाला केवळ युवराज म्हणून लेखता आहात? छत्रपतींना छत्रपती पदाशिवाय दुसरा प्रपंच नाही, दुसरी जिंदगी नाही. तर मग आमची फार मोठी फसकत झाली आबासाहेब. फसकत? आम्ही फार वेगळ्या आशेने आपल्या पायापाशी आलो होतो. आमची अटकळ होती, अलम दुनियेने आमच्या विरुद्ध आकाश पाताळ एक केलं असलं तरी आपण आम्हाला पोटाशी घ्याल, पहाडासारखे पाठीशी उभे राहाल, प्रसंगी आमचा कान पकडून आम्हाला पुसाल. शंभू बेटा, कसला प्रसंग ओढवून घेतलायस तू आपल्यावर. आज थोरल्या मासाहेब असत्या तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. आम्हाला त्यांची याद येते आबासाहेब. राजे,
आपण ज्या दिवशी छत्रपती झाला त्या दिवशी आम्ही पोरके झालो. आबासाहेब, आम्ही पोरके झालो. राजे, राजे, तुमच्याच हिताच्या दृष्टीनं सांगतो आहोत आम्ही. महाराज, आपण द्याल ती सजा भोगण्यास आम्ही सिद्ध आहोत. राजे, 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 राजाने असा प्रकार केला नसता तर बरं. कशी समजूत घालावी या वेड्या पोराची. हे सगळं पाहिल्यावर शंभूराजे युवराज पदावर राहण्यात दौलतीला धोका आहे असा दावा प्रधानाने मांडला तर त्यात गैर काय आहे? आता फक्त शंभूराजांच्या पायावर लोटांगण तेवढं घालायचं बाकी राहिलंय. तेवढं करा म्हणजे झालं. ताई, आता आपण इथून जा तर फार बरं होईल. जाते. माहेरचीच माणसं अशी आमच्यावर उलटून फणा काढायला लागली तर इथे राहण्यात शोभा उरली कोणाची? महाराज, आम्हाला वाटतं या प्रकरणाची सगळी शहानिशा तुर्तास पुढे ढकलावी. मान्य आहे हंबीर. हंबीर, राजांना सांगा आमचा हुकूम होई तो तुम्ही परळीला जाऊन समर्थांच्या सेवेत रुजू व्हा. आणि सुनबाईंना सांगा. नको महाराज, सुनबाईंना नको. सुनबाई शहाण्या आहे, त्या आमचं मन जाणतात. सुनबाईंना आम्हीच जाऊन सांगू. हंबीर, आता सुनबाईच एक आमच्यासाठी आधार आहे. पण आम्ही काय म्हणतो आहोत ते ऐकून तरी घ्यावं आपण जरा. बस झालं, तुमचं ऐकलं तेवढं खूप झालं. पण तुमच्या मोहात आम्ही गुंतून पडलो हेच आमचं चुकलं. पण आपल्या हिताची कदर आम्हाला आहे याची तरी आपल्याला खात्री आहे ना. आम्हाला कशाचीच आणि कोणाचीच खात्री उरली नाही. सौभाग्याच्या गाठीनं आमचं नशीब तुमच्या पायाशी बांधलं गेलं आहे याची याद आपण विसरलात तरी आम्हाला नाही विसरता येत. ती याद जागी असती तर निमूटपणे आमची आज्ञा मानून तुम्ही आमच्या संग गडाबाहेर पडला असता. पण निदान असला भलताच बदसल्ला खात्रीने दिला नसता. बदसल्ला कोणता दिला? मासाहेबांनी आणलेला महाराजांचा निरोप आम्ही आपल्या कानावर घातला. नुसता निरोप घालून नाही थांबलात. परळीला जाऊन समर्थांच्या सेवेत आम्ही उभ्यांतांनी राहावं अशी तुमची देखील इच्छा होती. आपण आम्हाला डोहाळे पुसलेत, आम्ही खुल्या दिलानं बोललो. त्यात गैर काय घडलं? हे त्यात गैर हेच घडलं की आबासाहेबांनी आम्हाला सजा पुकारली आणि आम्ही कदाचित त्यांची आज्ञा जुमानणार नाही म्हणून आपण त्यावर अशा तिडा मार्गाने शिक्कामोर्तब केला. हा आपला निव्वळ गैरसमज झाला. हा सज्जन गडाकडे जाण्याविषयी यापूर्वी कैक वेळा आम्ही आपल्याजवळ हट्ट धरला नव्हता का? आमच्यावर असा आकाश फाटलं असताना तुमचा हट्ट पुरवण्याची ही वेळ नव्हे हे निदान तुम्हाला तरी उमजायला हवं होतं. आकाश फाटलं, सजा पुकारली? आपण काय बोलत आहे? समर्थांची सेवा म्हणजे सजा आहे का? छे छे, कसा सन्मान आहे आमचा. थांबलात का? जा, आमच्यासाठी भगवी छाटी आणा, खांद्यावर झोळी अडकवा, हातात चिपळ्या आणि गळ्यात तंबोरा द्या ठेवून, म्हणजे मनाचे श्लोक म्हणत दारोदार हिंडो आम्ही जोगवा मागत. संत समागमाबद्दल इतका तिटकारा बरा नव्हे बरं. त्याची माहिती तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. पण अद्यापी तुमच्या ध्यानात येत नाही की हा आटापिटा संत समागमासाठी चाललेला नाही आहे. ही सजा आहे, सजा. दडदडीत आमचा पाण उतारा आहे. अष्टपदानांची आणि सरकारगुणांची आमच्यावर प्यादे मात आहे. आमच्या सवालाचं हे उत्तर नव्हे. महाराजांना सजाच पुकारायची असती तर सज्जन गडाकडे जाण्याविषयी त्यांनी आज्ञा दिली असती का? त्यांनी आम्हाला टकमक टोकावर नेऊन उभं केलं असतं तर तो कडेलोड आम्ही खुशीने पत्करला असता. पण त्यांची तेवढी हिंमतच नव्हती. तुम्हाला भूल पडली असेल पण आमच्या जुन्या जखमा त्या फळफळा वाहतात इथं. महाराजांच्या गैरहजेरीत रायगडाच्या या मुक्तारीवर आमचा जन्मसिद्ध हक्क. पण अष्टपदान कानाशी लागले आणि त्याने आमचा हक्क उधळून लावला. गळ्यात अडकवली प्रभावळीची सुभेदारी. तुमच्या शब्दाखातर आम्ही तीही पत्करली. पण त्यापायी आता महासाहेबांनी कान फुकताच सुभेदारी काढून घेऊन सज्जन गडाकडे जाण्याचा आदेश देतात.
तुम्ही मान डोलाली म्हणून असल्या बेइज्जतीपुढे आम्ही मस्तक चुकवायचं की काय? त्या विषयाबाबत पुन्हा बोलायचं नाही असं आम्ही ठरवलं, तरी आपण आम्हाला भाग पाडत आहात. खुल्या दिलानं घडलेला सगळा प्रकार सांगण्यासाठी आपण आमच्याकडे आलात. पृथ्वी मोला एवढ्या विश्वासाचं धन आम्हाला दिलं, आम्ही धन्य झालो. पण मनात असा विचार करावा की लोकांच्या दृष्टीनं बेइज्जतीसारखी थोडी देखील आगळीक आपल्या हातून घडली नाही का? नाही नाही नाही, आगळीक बिलकुल घडली नाही. जे केलं जे घडलं त्याची जिम्मेदारी आम्ही कधीच चिडकारली नाही. प्रसंग येता तर छातीचा कोट करून आम्ही अलम दुनियेचे वार झेलले असते आणि तिला आमच्या मायेची उबत दिली असती. थोडी थिटाई दाखवून ती नुसता हात पुढे करती तर तो हात हाती घेण्यासाठी आम्ही आबाशी देखील टक्कर घेतली असती. पण आम्हीच ठरलो कम नशिबी. म्हणूनच कवडी मोल चिणावर लात मारीत ती मृत्यूच्या महाद्वारातून ती खात निघून गेली आणि आमच्या वाटाला उरली ती फक्त बेइज्जती. प्रत्येक वेळी आसमानातल्या चंद्रबिंबासाठी हात पसरायचे आणि सर्वस्व पडाला लावून झेप घ्यायची. असं करून कसं बरं चालेल? जमिनीवर चालणाऱ्यांनी मातीशी दुश्मनी धरण्यात काय अर्थ? थोडं तरी रीतिरिवाजाकडे पाहायला नको का? आम्ही घालू ती रीत आणि पाडू तो रिवाज अशी राजसत्ता हाती असताना रीतिरिवाजांची मातब्बरी तुम्ही आम्हाला सांगता. शुद्धीकरणाची रीत महाराजांनी लोकांच्या गळी उतरवली की नाही? मातब्बर मुत्सद्दाचा विरोध मोडून काढण्यासाठी काशीहून गागा भट्टांना आणून राज्य रोणाचा सोहळा पार पाडलाच की नाही? अष्टग्रहांची खचितच आपल्यावर वक्रदृष्टी झाली. एरवी इतक्या सरळ गोष्टीत आपल्याला वाकपुडेपणा का दिसावा? खरं बोललात, ग्रहांचीच आमच्यावर वक्रदृष्टी झाली. आजपासून नव्हे, आमच्या जन्मापासून. जन्मदात्री आई आम्हाला भाळण्यातच टाकून गेली. थोरल्या मासाहेबांची पाखर आम्हाला चाण येण्यापूर्वीच तुटून गेली आणि आबासाहेब त्यांची तर आम्हाला जन्मापासूनच गैरमर्जी. असं आपण का म्हणता? महाराजांच्या आपल्यावर माया नाही असं का समज आपण करून घेतला आहे? समज? आपण तो केवळ आमचा एक समज मानता? युवराजने, तुम्ही थोरा घरी जन्मलात, माता पित्यांच्या मांडीवर लाडात वाढलात, आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून थाटा माठात रायगडावर वावरलात. तुम्हाला नाही कळायची आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी. आम्हाला चाण आल्यापासून माहित आहे तो फक्त आबासाहेबांच्या नजरेतला धाक. आमच्या मनावर कोरली गेल्या त्यांच्या ओठावरील सुन्न चरप. आमच्या पोटात अजूनही करत त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची आठवण आली की अजून रक्त चळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटातल्या आतड्या तटतट तुटू लागतात. एक 8 वर्षाचा कोवळापोर महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून उन्हा तानातून दिवस रात्र पळताना अजून आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो आहे. अंगात ज्वर भरला, पायात टरटरून फोड आले तरी किचू नाही. रात्री एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झाली तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मग सोडून दौड केली पाहिजे. हात माझखरात ग्लानी येऊन पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि तस्सा उठून बाहेर धावतो आणि आबासाहेबाच्या कमरेला मिठी मारीत दिनवाणा मुद्रेने हंबा टापोरतो. आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला टाकून तुम्ही तही होत जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाही. पिवला हातची कमरेची मिठी ते पोलादी पोटाने सोडवतात आणि माझकडे पोट टाकवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसाची पायपीट बिन तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून माझ खरात जाई तो पांगळे होतात. महाराज रात्री निघून जातात, न भेटता न बोलता.
एकच सवाल पुसतो युवराजने, आम्ही आमच्या पुत्राशी असं वागतो तर आपण आमची संभावना कशी केली असती? स्वारींच्या मनचं दुःख आम्हाला समजतं, पण मनात असा विचार करावा की आबासाहेब छत्रपती आहेत, हे बोल तुम्ही आम्हाला सुनावणार ना? हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्ही आमच्या दुसऱ्या मनाला कैकदा सुनावले, पण समजूत पटत नाही. हात कुठेतरी खोलवर तळा गेलाय, तो आता काही सांधत नाही. जे बोलायला नको होतं ते आम्ही बोलून बसलो, पण पुन्हा आम्हाला महाराजांच्या मायेच्या गोष्टी तुम्ही पुसत जाऊ नका. कदाचित आम्हीच चुकत असू, कदाचित चूक कोणाचीच नसेल, कदाचित आबासाहेबांच्या पोटी आमचा जन्म झाला, इथंच कसूर घडली असेल. आम्ही आमच्या जन्माचे मालक असतो तर चोपडीतला जन्मही आम्ही खुशीने पत्करला असता. पण आम्ही देखील दुनियेच्या संग महाराजांची गाथाच गायली असती. आमच्या तोटक्या पराक्रमानं चोपडीतलं आमच्या माता पित्यांना आसमान ठेंगणं झालं असतं. निदान घडोघडी महाराजांची थोरवी आम्हाला कोणी अशी हिणावून सांगितली नसती. आमच्या तुझेपणाचे चटके आमच्या सगळ्या स्मरणाला आम्हाला दिले नसते. आज आमच्या पाठीशी हेलावतोय हे प्रचंड महासागर, आणि आम्ही बुचकाळतोय कोपऱ्यात अवघ्या चुळकाभर पाण्यात. बस, आम्ही ठरवला तोच निर्णय योग्य. रायगडाच्या कारावासातून आता आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. पण रायगड सोडून आपण जाणार कुठं? या राज्याची सरहद ओलांडून कुठेही, मोकळ्या मैदानात, खुल्या आसमंतात, जिथे आमच्या समशरीला वाव मिळेल तिथे कुठेही. पण एकट्याच्या बळावर आपण कोणता पराक्रम करणार? एकटे का म्हणून? आम्ही देखील दराखोरातले मावळे उठवू, आम्ही देखील स्वराज्याचं तोरण बांधू. नशिबानं साथ दिली तर आम्ही देखील एक तोड होण्याचा राज्य पैदा करू. मोंगलांच्या आश्रयानं? कोणाचा आश्रय म्हणालात? मोंगलांचा? मोंगलांचा आमचा संबंध काय? आपण आमच्या मनाविरुद्ध कैक वेळा वागलात, पण अशी प्रतारणा नव्हती कधी केली. प्रतारणा? कोणती प्रतारणा केली आम्ही? दिलेर खानाच्या छावणीत आपले खलिते जात होते, याचा सुगावा आपण आम्हाला कधीही लागू दिला नाही. दिलेर खानाकडे नव्हे, शहादादांकडे आमचे खलिते जात होते. शहादादांची आणि आमची दोस्ती तर तुम्हाला ठाऊकच आहे. मोंगल सगळे एकच, दुश्मनांशी कधी दोस्ती होते का? शहादादांचा आणि आमचा फार वेगळा अनुभव आहे. रायगडावर राहायचं नसेल तर आपण स्वतंत्रपणे हवं तिकडे जावं. आम्ही या अवस्थेतही आपल्या संगी येऊ, पण महाराजांच्या पाठीत असा खंजीर खुपसू नये. कोण म्हणतो महाराजांच्या पाठीत आम्ही खंजीर खूप असतो म्हणून? महाराजांच्या मुलखाला हात लावायचा नाही असा आमचा आणि शहादादांचा करार झाला आहे. करार देखील झाला? महाराजांना न सांगता, न विचारता? महाराज कोण? यांचा संबंध काय? आम्ही आमचे स्वतंत्र आहोत, आम्ही मुक्त्यार आहोत. जेव्हा आबासाहेबांनी स्वराज्याचं तोरण बांधलं तेव्हा थोरल्या महाराजांची संमती घेतली होती. आमच्या गळ्याची शपथ आहे आपल्याला, आपण असा अविचार? वायफाय शपथा घालून आमचा मार्ग अडवू नका. तुम्ही आमच्या संग येणार की नाही एवढा पुरता जबाब द्या. एका अटीवर आम्ही आपल्या संगे यायला तयार आहोत. महाराजांच्या कानावर आपण आपला मनसुबा घालावा, मग आम्ही आपल्या पाठीशी आहोत. पाठ तुटली तरी आमची पर्वा नाही. महाराजांच्या कानावर आमचा मनसुबा आम्ही आमच्या तोंडानेच घालावा. वा, कसा सल्ला देता आहात. आमच्याच हाताने बेडा चढवण्या इतकं आम्हाला बेअक्कल समजला की का तुम्ही? पण आमचं बोलणं पुरतं ऐकावं तरी. अंगात धमक नसेल तर रायगडावर खुशाल उष्टी खरकाटी काढीत राहा. आम्ही चाललो. जय शंभू, जय भवानी. नाही, जीवात जीव असे तो आम्ही आपल्याला मोगलांच्या गोटात जाऊ देणार नाही. भलत्या बाबतीत आम्हाला कोणाची लडबड आवडत नाही. राजकारण हा बायकांचा मामला नव्हे, दूर व्हा. पण महाराज आम्हाला पुसतील, आम्ही त्यांना कोणत्या तोंडाने जबाब देऊ? ज्या तोंडाने आम्हाला रोखलंच त्याच तोंडाने आम्हाला सांगा की आम्ही सज्जन गडाकडे जायला रवाना झालो. नाही नाही, आम्ही झूट बोलणार नाही. आम्ही छावणी पोचेतो. खरी गोष्ट आबासाहेबांना सांगाल तर तुमच्या पोटी जन्माला येणारा बाळाची शपथ आहे तुम्हाला. कसली भलती शपथ घातली ती आपण. दूर व्हा, पस्तवाल. नाही, आम्ही आपल्याला जाऊ देणार नाही. असली भलती शपथ घालण्यापरीस खुशाल आमच्यावर संशय चालवा आणि मगच गडाबाहेर पाऊल टाका.
तुमच्यावर संशय चालवायची असती तर इतका वेळ तुमची मनधरणी केलीच नसती. अखेर बायका त्या बायकाच. जय शंभू, जय भवानी. सुनबाई, महाराज, राजे सज्जनगडाकडे रवाना झालेले दिसत आहे. ही गोष्ट फार बरी झाली. जे आम्हाला साधलं नाही ते समर्थांच्या सेवेत जाऊन सिद्धीला पावेल अशी आम्हाला खात्री वाटते. सुनबाई, सुनबाई, तुम्ही जाणलं पाहिजे, राजे उतावळे आहेत, उच्छृंखल आहेत, पण दिलाचे भाबडे आहेत. आमच्यावर राजाने पाठ फिरवली असली तरी तुमच्यावर त्यांचा जीव आहे. सुनबाई, सुनबाई, राजांकडून काही आगळी घडली असेल तर आम्ही आपली. नको नको महाराज. राजे आमच्याशी नीट बोलत नाही, पदोपदी रुसतात, रागावतात, इथं जाऊ नये तिथे जातात, दुश्मनांशी दोस्ती करतात. सुनबाई, सुनबाई, राजांचा असा आम्ही कोणता अपराध केला होता म्हणून ते आम्हाला ही सजा देत आहे? आपण असं म्हणता महाराज, पण स्वारी मनातल्या मनात कुढत बसली आहे की आपण त्यांच्यावर जन्मापासूनच माया पातळ केली. असा समज व्हायचं कारण ते आम्हालाही पुरतं उमगलं नाही. पण मघा रागाच्या भरात स्वारींना आग्र्याहून सुटकेच्या वेळेची याद आली. म्हणाले, महाराज आपल्याला एकट्याला मथुरेला टाकून गेले, न बोलता न सांगता गेले. सुनबाई, सुनबाई, राजांना मागं टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? जीवाच्या भयाना पाठीला पाय लावून पळणारे आम्ही नादान भ्याड का होतो? सुनबाई, सुनबाई, जरा विचार करा. मोघल आमच्या पाठीवर, सभोवती हेरांचा सुळसुळाट. जरा गफलत होती तर आम्ही सारेच गनिमाच्या हाती गवसतो. त्या रात्री राजाने आमच्या कमरेला मिठी मारली आणि पत्थराला फाजर फुटेल असा टाहो फोडला. आबासाहेब, आबासाहेब, आबासाहेब. ते शब्द ऐकून आमच्या शिरावरला मुकुट डळमळला, कमरेची समशेर लटपटली, पायातले त्राणच नाहीसे झाले. पण क्षणभरच, दुसऱ्या क्षणी आमच्या नजरेसमोर रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदारं आम्हाला दिसू लागली. महासाहेबांची उग्र करारी मुद्रा आम्हाला आठवली. पण क्षणभरच आम्ही आमचं मन मारलं, उसना उसान राखलं आणि राजांची कमरेची मिठी सोडवली. मोठ्या निर्धारानं आम्ही यमुना पार झालो. बरोबरच्या सवंगड्यांनी फक्त आमच्याकडे निर्धारानंच पाहिलं, पण आमच्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुना माहीनं. वेडा पोर मनात ठेवून वागतो, आमच्याशी कधी नीट बोलला नाही. स्वारी आपल्याशी खुल्या दिलानं कधी बोलले नाही. आणि काय सुनबाई, बोला सुनबाई, आणि काय? आपला स्वारीना कधी लळाच लागला नाही, विश्वासही निर्माण झाला नाही. घरातल्या सावत्रपणाची पुरती दखल घेतली गेली नाही, म्हणूनच काय? काही विपरीत तर बोला सुनबाई, म्हणूनच काय? घात झाला महाराज, घात झाला. शंभूराजे भोगलाला जाऊन मिळाले. शंभूराजे दिलेर खानाच्या छावणी दाखल झाल्याची आत्ताच खबर आली महाराज. खुद्द बहिर्जीनीच खबर आणली, तेव्हा त्यात गफलतीची शक्यताच नाही. काय? शंभूराजे दिलेर खान? छे छे, शक्य नाही. हंबीर, खबर मिळताच निवडक जमा जवानांची तुकडी मागावर धडली महाराज. छावणीकडे जाणारे सगळे मार्ग आम्ही रोखून दिले आहेत. पंत, अखेर आमचीच भीती खरी ठरली. मोगलांनी आमचा छावा फितवून नेला आणि आम्ही गाफील राहिलो.
राजे राजे तुम्ही काय केलं ते? राजांना परत आणण्याची कारवाई केलीच पाहिजे. युवराज परत येतील अशी अडचण आहे तुमची? आता राजे परत येतो म्हणाले तरी बादशाह काही राजांना सिधेपणाने सोडणार आणि नाही. परत आणून तरी काय उपयोग? बेमानी अखेर तरत पंत अण्णाजी, प्रधानमंडळानं युवराजांकडे पाठ फिरवली असली तरी बाप आपल्या लेकराला वाऱ्यावर सोडू शकत नाही. राजे परत आलेच पाहिजे. पण महाराज, ही वेळ खलबता करायची नाही. आमच्या हुकमाची तुम्ही तामिली करा. तुमचे हात थकले म्हणजे आम्ही जातीला राजाला आणण्यासाठी दौड करू. जा. आकाशाला गवसणी घालण्याचाच प्रयत्न आहे हा. आकाशाला गवसणी घालण्यातच आमचा जन्म गेला. राणी साहेब, तुम्ही आम्हाला वृत्ताकष्टी करू नका. महाराज, राजे हट्टी आहेत. शिवाय अंबीर, अरे राजांच्या हट्टीपणाची आता बरी तुम्ही आम्हाला सांगता. अरे अवघे 16 वर्षाचे देखील आम्ही नव्हतो तेव्हा रोहिडेश्वर चढता चढता दादोजी पंतांसारख्या वयोवृद्ध कारभाराच्या अंतःकरणाचा आम्ही भेद केला होता. थोरल्या महाराजांना आमचे उद्योग नापसंत होते तेव्हा मोठ्या हिमतीनं आम्ही त्यांनाही आमच्या बाजूने वळवून घेतलं होतं. अरे प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याला आणि ज्ञानदात्या गुरुला नुसत्या शब्दानं जिंकणाऱ्या आम्ही सर्वस्व पणाला लावून उठलो तर पोरचा पोर आम्हाला वश होत नाही की काय? जय शंकर, जय भवानी. आबासाहेबांची तब्येत खराब झाली. बाई, आहे कुठं स्वारी? पंत अण्णाजी. अरे तुम्ही सगळेच कशाला धावला? कशाला बरं ही जीवापाड दौड केली? दुपारच्या उन्हाची तिरीप लागली. बस. अंग किती तापलंय बघा. समर्थांचं दर्शन काय प्रकृतीला आराम घडल्यावर झालं नसतं? आम्हाला थोडं पाणी आणून द्या बरं. पंत, हा विश्वा आमचा तयार झाला बरं का? महाराजांचे समर्थांच्या बरोबर केवढ्या मोठमोठ्या गप्पा गोष्टी करीत होता. महाराजांचेच पुत्र तेव्हा. आमचे पुत्र म्हणून आम्ही सांगत नाही, पण रामराजांना मोठमोठ्यानं गप्पा गोष्टी करताना तुम्ही ऐकाल तर तुम्ही देखील चकित व्हा. राजांची समजूत मोठमोठ्या बुड्यांना देखील थक्क करणारी आहे. राजांच्या चातुर्याची आम्ही तारीफ करीत होतो की हा पोरगा भविष्यात काहीतरी वेगळीच करामत करून दाखवेल. नुसती शब्दांनी तारीफ करण्यात काय मतलब? रामराजांना दौलतीचा वारसा हवा असेल तर तोही मिळेल. असा सुखासुखी भरा मिळेल. शंभू राजांच्या वतीनं आम्ही घेतो. आपण शंभू राजांकडे दौलतीचा हक्क मागा. एक अवाक्षर न बोलता शंभू राजांनी युवराजपद सोडलं नाही तर. अलीकडे बराच विश्वास बसलेला दिसतोय शंभू राजांवर. विश्वासानं विश्वास पैदा होतो आणि संशयानं संशयाच्या विषारी झाडालाच संशयाचीच फळं लागतात. राणी साहेब, क्षमा करा महाराज, परवानगी असेल तर थोडं स्पष्ट बोलतो. अण्णाजी, आपण स्पष्टच बोला. त्या वेळी असे माघार घेत जाऊ नका. शंभू राजे परतले असले तरी स्पष्ट बोलायचं तर आम्हाला त्यांचा भरोसा वाटत नाही. काय करावं आम्ही म्हणता? एक तर राम राजांना दौलतीचा वारसा द्यावा, नाही तर. अण्णाजी, आम्ही अजून दौलतीचा निवाडा काहीच केलेला नाही. अण्णाजी, तुम्ही पोक्त विचाराने सुचेल ते करा, पण राज्य निर्णायकी होणार नाही याची काळजी घ्या. शंभू राजे भेटते तर फार बरं होतं. मग राजांना बोलावून घेऊ का? नको. भाबडा पोर दिल फाटून जाईल त्याचा. मुद्दाम म्हणून आम्ही त्यांना कामगिरीवर ठेवले. आम्हाला बरं वाटल्यावर आम्हीच पन्हाळ्यावर जाऊन राहू. राजा बेटा, ये आमच्या जवळ बैस. राजा बेटा, आम्हाला वचन दे की गादीचा लोभ कधी तू धरणार नाहीस. आबासाहेब, गादीचा लोभ आम्ही कधी करणार नाही.
आम्ही तुम्हाला वचन देतो. दादांच्या आज्ञेत वागशील, दादांच्या आज्ञेत वागेल, दादांचा सांभाळ करशील. दादांचा सांभाळ? आम्ही आबासाहेबाकडे मस्करी करता आमची? नाही राजे, नाही. शंभूराजे शूर आहेत, दिलदार आहेत, पण दिलाचे भाबडे आहेत. कोणीही कपट केलं तर त्या सीधेपणाने फसतीलच आहे. राजे शंभूराजे आमचे थोरले पुत्र, तुमचे वडील बंधू, आम्ही तुमच्या ओटीत घालतो आहोत. आबासाहेब, सावलीसारख्या आम्ही दादांच्या पाठीशी असू. खाव त्यांच्या अंगावर पडला तर तो आम्ही आमच्या अंगावर झेलू. राजे, नायकी प्राप्त होणे या तो दैवाधीनाच्या गोष्टी, पण हे राज्य तरते ते पाईकांच्या मनगटावर. जगदंब जगदंब जगदंब. बोलण्याचे श्रम करू नका म्हटलं तर ऐकायचं नाही. जगदंब. चला. आता इथे क्षणभरी थांबायचं नाही. आपण अंतःपुरात चला आणि स्वस्थ पडावं. आपण असे गप्प का? आणखीन किती दिवस असे शोक करत राहणार? किती दिवस, किती दिवस. दुःखाना दिवसांची लक्ष्मण रेषा घालता येती तर फार बरं होतं. ते खरं, पण कालपासून आपण अन्नाला देखील शिवला नाही. आबासाहेबांना जाऊन 3 महिने झाले नाही. आपण अन्नाला शिवला नाहीत म्हणून रामराजांनी तोंडात घासही घेतला नाही. दादा, आमच्यावर रागवलात. दादा, आमच्या बाई तुम्ही कष्टी झालात, पण देवा शपथ सांगतो दादा, मासाहेबांनी आम्हाला ओढून परफटत देऊन मंचकावर बसवलं. नाही नाही राजे, तुम्ही कष्टी होऊ नका. आमचा तुमच्यावर बिलकुल राग नाही. आमचा कोणावरच राग नाही. मग आपण असे गप्प का? मोकळ्या मनानं बोलाल तर आपलं दुःख हलकं करण्यासाठी. नाही नाही, आमचं दुःख आता कोणालाच हलका करता येणार नाही. आम्हालाच ते आता उरल्या जन्मात स्वतःशी चळत चळत भोगलं पाहिजे. आबासाहेब, असं काय? आपणच जर येता जाता पाणी काढायला लागलं. भाऊजी, आपण येता इथे थांबायचं नाही. मासाहेबांपाशी जाऊन बसा पाहू. ते एकट्या आहेत महालात, नाही का? आता घडल्या गोष्टीबद्दल खेद करण्यात काय अर्थ? आबासाहेब गेले, आम्हाला न भेटता न बोलता गेले. नवती अखेरची भेट नशिबात म्हणून घरातल्याना दुर्बुद्धी सुचली. दुसरं काय म्हणणार? आबासाहेब गेले, पण पाठ फिरवून गेले. तसे रागावून गेले, पोटात संशय ठेवून गेले. आमची काळजी करता करता खचून गेले. हे कोणी सांगितलं आपल्याला? उगाच काहीतरी मनात घ्यायचं. घडणाऱ्या गोष्टी घडून जातात. पण आबासाहेबासारखी देव माणसं सुखासुखी उगाच उन्मळत नाही. राणीसाहेब, मासाहेब देखील काल म्हणाल्या. काय म्हणाल्या मासाहेब? आबासाहेबांनी आमच्याच पायी हाय खाल्ली. आणि आपला त्यावर विश्वास बसला? तर मी पहाडासारखा पुरुष असा तडकाफडकी निघून जाईल यावर आम्ही विश्वास कसा ठेवावा? मासाहेब आता हवं ते सांगत सुटतील म्हणून आपण नुसते महासाहेबाचे शब्द आम्ही उगाळत बसलो नाही. नारणी साहेब, गडावर रामराजांची मुंज झाली, पाठोपाठ लग्नाचा एवढा मोठा सोहळा झाला, पण आम्हाला सध्या बोलावणं नाही. त्याबाबत हंबीररावांनी खुलासा केला नाही का? मूळ धाडण्यासाठी हे जीप निघाले तेव्हा मासाहेबांनी इतका कांगावा केला की तेच म्हणजे महासाहेबाच्या कांगाव्यापुढं आबासाहेबांनी आपली मान तुकवली. आपण थोडा महाराजांच्या मनाचा विचार करावा.
बायका असमंजस निघाल्या की घरातले करते पुरुष देखील त्यांच्या पुढे पांगळे बनतात. पन्हाळ्यावर आमची किती दिलखुलास बोलणी झाली, किती उत्साहाने आम्हाला भविष्यातले मनसुबे रचले आम्ही, किती प्रसन्न चित्ताने आबासाहेबांनी आमची रवानगी केली. आणि आता ऐकतो आहोत की आता रायगडावर आमच्या अप्रोक्ष वेगळ्याच गोष्टी शिजत होत्या. ते स्वप्न होतं की पाहतो आहोत, ऐकतो आहोत, हे स्वप्न आमचं आम्हालाच उमजेनासं झालं आहे. आबासाहेबाचे कोणीतरी कान भरले असावे, खास त्यांनी आमच्या पायी हाय खाल्ले. महाराज, अण्णाजी आणि मोरोपंत हे काय? यांच्या हातापायात बेड्या? त्यांची दानतच तशी महाराज. खाल्ल्या घरचे वासे मोजणाऱ्या निम्म हरामान. अटकेत ठेवलं तेवढ्या पुरे झालं. काढा त्यांच्या हातापायातल्या बेड्या. राणीसाहेब, राणीसाहेबांचा शब्द तोच आमचा शब्द. आमिरराव, अगोदर बेड्या काढा. पंत फौज घेऊन मोठ्या दिमाखात निघाला. आता बाजी उलटली. आता काय मनसुबा आहे आपला? आमचं दैवच फिरलं महाराज. ईश्वर साक्ष सांगतो, राम राजांना गादीवर बसवण्याच्या कटात माझं अंग बिलकुल नव्हतं. जिथं अधिकार गाजवला तिथं तमासगिरी समोर धिंड निघाली. या परीस कडेलोट होता तर बरं होतं. हा पश्चात विलाप आहे, पण आम्ही आपणात सामील होतो आणि महाराज आपल्या हाती गवसते. आपण वेगळा अवतार धारण करतात. आई जगदंबेलाच आमची काळजी म्हणून मामासाहेब आपल्याला सद्बुद्धी झाली. तरी एक शहाणपण बरं सुचलं. रायगडावर आम्ही पाऊल टाकलं तेव्हा अटकाव करायला कुणीही धजले नाहीत. तेवढी छाती करते तर रक्ताचा सडक पडला असता महाद्वारात. आपल्याला मजाक सांगतो राणी साहेब, आम्ही नुसता रुद्रावतार धारण केला तर पंतांनी आमच्या स्पेशल लोटांगण घातलं. काय अण्णाजी? जाणून बुजून जी पावलं टाकली त्यासाठी आपण हात बांधायची आपली सवय नाही. सरनोबत महाराज गेले, आमच्या इमानाची माती झाली. महाराज इतके आजारी झाले तरी पन्हाळ्यावर त्याची खबर नाही. हे तुमचं इमान? थोरले पुत्र धड धाकड साबाजी भोसलेकडून महाराजांची उत्तरक्रिया करवली. हे तुमचं इमान? सुतक संपवायच्या आत राम राजांना गादीवर बसून मंचका रोवण्याचा विधी देखील आटोपलात. हे तुमचं इमान? आणि शंभू राजांना कैद करण्यासाठी पन्हाळ्यावरून फौज घेऊन निघालात. हे देखील तुमचं इमानच? बाजी उलटली, आम्ही आपल्या हाती सापडलो. आता आपण आम्हाला बेमान ठरवून हवी ती सजा फरमावू शकतात. पण सरनोबत आम्ही थोरल्या छत्रपतींचे चाकर, आमचं इमान त्यांच्या पायाशी. रोग अडला असेल तर तो आपला आहे, आमचा नव्हे. अण्णाजी, थोरले महाराज इतके दुखणाईत झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. तरी साधी रीत म्हणून देखील आम्हाला खबर नाही. गडावरल्या माणसाने ही गोष्ट शोभली का? हा सवाल ज्यावेळी गडावर होती त्यांना पुष्णयोग्य. महाराज निवर्तले त्यावेळी आम्ही रायगडच्या पंचक्रोशीत देखील नव्हतो. महाराज दुखणाईत झाले त्यावेळी तुम्ही त्यांच्या जवळच होतात ना? माफ करा सरनोबत, राजांना गडावर बोलून घेण्याविषयी पंतांनीच महाराजांपाशी विषय काढला होता. पण महाराजांनी नको म्हटलं तर आम्ही सेवक तरी काय करणार? महाराजांनी नको म्हटलं? होय महाराज. अण्णाजी, प्रधान मंडळाचे आणि आमचे लागेबंद कधीच जुळले नाही. पण तरी देखील तुमच्याशी झगडा करायची आमची बिलकुल इच्छा नाही. फक्त आमच्या एकाच सवालाचं उत्तर द्या. दौलतीचा कोणता निवाडा आबासाहेबांनी केला होता? निर्वानिराव करण्यापूर्वी महाराजांची शुद्ध गेली, मग दौलतीचा मनसुबा कोण पुसणार? झालं तर आम्ही तेच म्हणत होतो. मग राम राजांना गादीवर बसवण्याची कारवाई केवळ आपली होती असं आम्ही समजायचं का? त्याचं असं आहे थांबा, तुमच्या सवालाचं उत्तर द्यायची माझी तयारी, पण ते कडू उत्तर घेण्याची राजांची तयारी का? ते त्यांना पुसावा. राजांची नव्हे अण्णाजी, महाराजांची म्हणा. शब्द तोलून वापरा. छत्रपतीच्या गादीला वारस एक आणि राजाभिषेक एकदाच. अंबिराव, आमचे शब्द आम्ही तोलून मापून उच्चारलेले आहेत. जन्मभर चारी आम्हाला न्याय देखील दिला नाही. त्या प्रधान मंडळाकडून मान मरातबाची आम्हाला बिलकुल अपेक्षा नाही. पण अण्णाजी, तुमचं कडू उत्तर ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. तुमच्या जबाना इतकं ते चलाल असेल आम्हाला मुळीच वाटत नाही. तर मग ऐकावं राजे,
महाराज आजारी झाले त्या दिवशी आमची बोलणी झाली ती शेवटची. त्यानंतर आमची भेट झाली नाही. प्रल्हाद निरंजनी वारंवार पुसलं तरी शुद्ध जाई तो महाराजांनी आपला मौन सोडला नाही. दौलतीची वाटली तर महाराजांना साफ नामंजूर होती. त्यांचा कल त्यांचा ओढा कोणाकडे चुकता ते राजे आपण जाणतात. अण्णाजी असे आड वर्णाने बोलू नका. आबासाहेबांचे शब्द हवेत आम्हाला. ठीक तेही सांगतो. पंतनाने आम्हाला महाराज बोलले पोक्त विचारानं सुचल ते करा पण राज्य निर्णायकी होणार नाही याची खबरदारी घ्या. म्हणून आपण हा पोक्त विचार केलात. युवराजनी यापूर्वी आम्ही जे म्हणत आलो ते आपल्याला किती कडू लागलं तरी आजही सर्वसमक्ष पुन्हा एकदा म्हणतो. शंभूराजे गादीवर येण्यात दौलतीला धोका आहे हे त्रिवार सत्य आहे. सांभाळून बोला अण्णाजी. हमीरराव, अण्णाजीच्यावर राग करण्यात काहीच अर्थ नाही. आबासाहेबांनी निर्णय प्रधानमंडळाकडे सोपवला आणि प्रधानमंडळाने आपल्या मते योग्य तो सिलसिला केला. मामला साफ आहे. या गफलतीला कुठंच जागा नाही. थांबा, आमची खात्री पटत नाही. अण्णाजी, आपण सांगता हे खरं कशावरून? अण्णाजी कडू बोलतात युवराजनी पण खोटं कधी बोलले नाही. पंत त्या समय हजर होते. शिवाय तुमच्या बाजूने साक्ष देण्याखेरीज पंतांना आता गत्यंतरच उरले नाही. चंद्रासाठी आम्ही हट्ट घेतला पण आम्हीच फशी पडलो. आबासाहेबाच्या हृदयातला थांग आम्हाला कधीच कळाला नाही. बोलले एक पण मनात राखलं दुसरं. असा राग करायचा होता तर आम्हाला परत आणलंच कशासाठी? पण आम्ही म्हणतो नाही. आता कोणी म्हणण्यासारखं काहीच उरलं नाही. जे जिंकायचं म्हणून आम्ही जिद्द धरली त्यातच आम्ही आता चारी मुंड्याचीच चालो. आता या दगड मातीच्या दौलतीला घेऊन आम्ही काय करू? हमीरराव, आमचा निश्चय ठरला. याच क्षणी आम्ही रायगड सोडून जाणार. या राज्याच्या सीमा पार होणार. उभ्या हयातीत आबासाहेब आमच्या पायी कष्टी झाले तरी शंभूराजे पितृभक्त होते हे समाधान निदान त्यांच्या तळमळणाऱ्या आत्म्याला लाभू दे. त्यांची अखेरची इच्छा आम्हाला शिरसावंद आहेत. पंत, अण्णाजी, रामराजांना गादीवर बसवा आणि खबरदारीने राज्य चालवा. आम्ही गड सोडून निघालो. नाही नाही दादा, तुम्ही गड सोडता कामा नये. राजे, तुम्ही कष्टी होऊ नका. राजे, आम्ही आहोत. नाही नाही दादा, आम्हाला राज्य नको, दौलत नको. आम्हाला तुम्ही हवे आहात दादा. दादा, आम्हाला तुम्ही हवे आहात. असा वेडेपणा करू नका. आम्ही तुमच्या बरोबर कैक वेळा खेळ खेळलो तेव्हा तुमचा हट्ट मानून आम्ही राज्य घेत होतो. आता आमच्या शब्दाखातर हे राज्य तुम्ही घेतलं पाहिजे. आबासाहेबांची आज्ञा तुम्ही पण मानली पाहिजे. राजे, तुम्ही पण मानली पाहिजे. पण आबासाहेबांनी अशी आज्ञा केलीच नव्हती. तुम्हाला ठाऊक नाही राजे. दादा, तुम्हाला ठाऊक नाही ते आम्हाला ठाऊक आहे. दादा, मग हे अण्णाजी कटू बोलले, खरं बोलले पण सगळं खरं बोलले नाहीत. म्हणजे राजे तुम्ही? क्षमा करा दादा, आम्ही आडून ऐकत होतो. हे पंत, हे अण्णाजी तुम्हाला घालवून देतील याचं भय वाटलं म्हणून आम्ही दाराशी उभे होतो. वेडे आहात राजे आपण. शंभूराजांना घालून देणारे आम्ही कोण? तर मग शपथ घेऊन सांगा पंत, दादांना बोलवण्याची तुम्ही जेव्हा गोष्ट काढली तेव्हा आबासाहेब तुम्हाला काय बोलले? नक्की शब्द आठवत नाही. तुम्ही विसरलात पण त्या शब्दांची आठ आम्हाला आहे पंत. आम्ही सांगतो. आबासाहेब इथं बसले होते, म्हणाले शंभूराजे भेटते तर फार बरं होतं. त्यावर तिथं उभं राहून पंतांनी विचारलं, मग राजांना बोलून घ्यायचं काय महाराज? मग महाराजांनी काय उत्तर दिलं? नको, बाबडा पोर, दिल फाटून जाईल त्याचं. राजे, आबासाहेब असं बोललेत. आणि अण्णाजी, गादीवर आम्हाला बसवण्याची तुम्ही जेव्हा गोष्ट काढली तेव्हा आबासाहेब तुम्हाला काय बोलले?
मुद्द्याची गोष्ट होती तेवढी सांगितली. नाही नाही अण्णाजी पंत, तेवढीच तुम्ही वगळलीत. तुम्ही विसरलात, पण ते शब्दांची याद आम्ही धरून आहोत. कोणत्या शब्दांची याद? आम्ही तुम्हाला फक्त एक संधी मागतो आहोत. राजांबद्दल तुम्ही पोटी संशय ठेवता याबद्दल आम्हाला खंत नाही, पण तुम्ही जाणलं पाहिजे की राजांच्या वृत्ती घडवायला आम्हाला आजवर कधी फुरसत मिळाली नाही. आबासाहेब, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती खट्टी. एवढी अखेरची कामगिरी पार पाडण्यासाठी जीवाची तडफड होते. देवकृपेने तेवढं आयुष्य लाभे तर पंत आम्हीच तुम्हाला चमत्कार करून दाखवू. काय काय सांगतायत राजे? आबासाहेब असं बोलले? शब्दान शब्द थोरल्या महाराजांच्या तोलामोलाचे. अण्णाजी, तुम्ही हयातभर आबासाहेबांची चाकरी केली, पण नुसती चाकरीच केली, कधी मन नाही जाणलं त्यांचं. जा, तुम्ही मुक्त आहात. आमच्या दृष्टीसमोरून नाही सेवा. या क्षणाला तरी ब्रह्महत्येचं पातक आम्हाला शिरावर घ्यायची बिलकुल इच्छा नाही. जा. माफ करा दादा, आबासाहेबांचे बोल बोलता बोलता भान विसरून आम्ही या आसनावर बसलो. पण ईश्वर साक्ष सांगतो दादा, पुन्हा या आसनाची आम्ही हयातभर चाकरीच करू. पुन्हा कधी कधी इथं बसणार नाही. भाऊजी, एवढी समजूत, एवढी शिकवण आपण कुठून शिकलात? वैरी, आबासाहेबांना आम्ही वचन दिलं आहे. वचन? कोणतं वचन? गादीचा लोप कधी करणार नाही, दादांच्या आज्ञेत वागेन. आणि काय राजे? रागू नका दादा, पण तुमचा सांभाळ करू. राजे, तुम्ही आमचा सांभाळ करणार? दादा, आबासाहेब म्हणाले, शंभूराजे आमचे थोरले पुत्र, तुमचे वडील बंधू आम्ही तुमच्या ओटीत घालतो. आणि मग आम्ही म्हणालो. बोला बोला भाऊजी, तुम्ही काय म्हणालात? आबासाहेब, सावली सारख्या आम्ही दादांच्या पाठीशी असू. खाव त्यांच्या अंगावर पडला तर तो आम्ही आमच्या अंगावर शिरू. राजे, राजे, हे अमृताचे पोल ऐकून आम्ही कृतार्थ झालो आहोत. पित्याच्या पोटातली माया आम्हाला कधीच उमसली नाही, पण ती तुमच्या मुखातून ऐकून आम्ही धन्य झालो. राजे, आम्ही धन्य झालो. बेटा, बेटा, तू आमच्या आधी का नाही उपसलास? तू आमचा थोरला भाऊ म्हणून का नाही जन्मालास? दादा,